पहाटेची कोवळी किरणे मंदिराच्या आवारात फरशीवर पडत होती. जाग तर केव्हाच आली होती, पण तरीही तो तसाच निपचित पडून होता. ब्रह्ममुहूर्तावर आलेला वृद्ध पुजारी त्याला लक्षात होता. कानांवर त्याचे मंत्र, आरत्या, मारुतीला घातलेला अभिषेक, पुजाऱ्याने केलेले हनुमान चालिसाचे पठण ऐकून तर त्याला भर झोपेत असतानाही अंगावर रोमांच उभे राहिले होते. तो मंदिराच्या आवारात शरीराचे मुटकुळे करून पडलेला. कदाचित 7 वाजले होते. मंदिरात लोकांची ये-जा सुरू झाली होती. जो तो येता जाता शंकेने आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होता. काही जणांची कुजबूज त्याने ऐकली होती. 3-4 डोकी घोळका करून कुजबुजत होती की तो आहे तरी कोण आणि मंदिरात काय करत होता. पडल्या पडल्या आता त्यालाही ओशाळल्यासारखं वाटत होतं. कुणी काही बोलण्याअगोदर तो पटकन उठून बसला. इकडे तिकडे पाहू लागला. सगळीकडे थोडी गडबड गोंधळ उडाला असल्याचं त्याला जाणवलं. मंदिरातल्या बऱ्याच नजरा त्याच्याकडे पाहत असल्याचं त्याला दिसत होतं. एकदा त्याने स्वतःकडे पाहून लगेच नजर मंदिरापलीकडच्या नदीवर फेकली. सूर्य जसा खळखळून वाहत असलेल्या नदीला आपल्या कवेत घेऊन क्षणाक्षणाला चकाकणारे पाणी अंगावर घेत स्नान करत असावा. लोकांच्या नजरा आता त्याला बोचू लागल्या होत्या. तो चटकन उठून नदीकडे निघाला. हिरव्या गवताची पायवाट, त्यावर पडलेले बर्फाळ दव जणू दुखऱ्या अनवाणी पायांना स्वर्गसुख देत होते. नदीच्या शांत पाण्यावर तरंगत असल्याच्या आविर्भावात जणू एक खडक त्याच्याकडे येत असलेला भासला. खडकावर बसून दोन्ही पाय पाण्यात सोडले. एक शिरशिरी पायांपासून डोक्यात येत राहिली. ती शिरशिरी अनुभवत त्याने निमिषभर डोळे मिटून घेतले. आता उन्हाची झळ बसत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वांग भाजून निघत होतं. शेवटी न राहून तो उठला. नदीचे काचासारखे नितळ थंडगार पाणी शरीरातील मागील आठवड्याभराचा थकवा वाहून नेत होती. रात्रीची आरामदायी झोप व आत्ताची डोळे दिपवून टाकणारी पहाट आणि पाण्यात पोटरीपर्यंत भिजवलेले पाय यामुळे तो ताजा तवाना झाला होता. अंगातील सगळा थकवा विशालकाय अजगर चंदनाच्या खोडाला विळखा सोडवून निघून जावा तसा गेला. त्याने जागेवरच आळोखे पिळोखे देत हातपाय ताणत जांभई दिली. एक वेळ काळवंडलेल्या अंगावर डोळे फिरवले. हात पाय तोंडावर धूळ साचली होती. कपड्यांची अक्षरशः लत्तरे झालेली. त्याला परत वळून लोकांच्या गर्दीत जाण्याची लाज वाटत होती. माझ्याकडे पाहून ते काय विचार करतील की हा कुठला भिकारी दरिद्री पोरगा आपल्या गावात आलाय, की चोर 420 लुटारू टोपीबाज समजतील. खरंच माणूस बाह्य रूपातून व वर्तनातून कितीतरी चुकीचे विचार समजुतीत घेतो. इंग्रजीतील एक म्हण त्याला आठवली, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. ते खरंच होतं का? तो विचार करू लागला की मी समाजाचा विचार करणारा कोण? मला तर फक्त आजचा दिवस कसा ढकलायचा आहे हा प्रश्न गहन आहे. मी इतरांचा विचार का करू? बरं ठीक, पण मी मॅट्रिक का न होऊ, पण शिकलेलो आहे. 4 जणात कसं वागावं याचे एटिकेट्स मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलोय. असो, आता नदीजवळ जाऊन त्याने स्नान उरकलं. साबणासाठी दमडीही पदरी नसल्याने तो नदीकाठच्या मातीनेच अंग घासून मोकळं करू लागला. पाण्यात बुडी मारून वर येताच तो एखाद्या राजहंसासारखा चमकत होता. खोल पाण्यात जाऊन आपल्याला कोणी पाहत नाही हे पक्क केलं. पायजमा पिळला व अंगावरचा मॅनिला काढून धुतला व झटकून परत चढवला. 5-7 जण त्याला हा सगळा कार्यक्रम पार पाडताना न्याहाळत होते. मोठ्या अभिमानाने तो आता देवळाच्या पायरी चढून वर येत होता. जणू कोणी राजा आपल्या सिंहासनावर विराजमान होत असावा. देवाचे दर्शन झाले. गाभाऱ्यात सुंदर रेखीव अशी चमकती शेंदूर फासून हातात गदा असलेली मारुतीची मूर्ती होती. सराईतपणे एका खांबाला टेकून तो बसला व गळ्यातील रुद्राक्ष माळा काढून काहीतरी पुटपुटत होता. आता तर खुद्द पुजारी पुढे सरसावला. रामराम नाव असलेला पिवळा पंचा खांद्यावर घेऊन पुजारी त्याच्यापुढे फलतान मांडून बसला.
मोठ्या प्रेमळपणे विचारले, पोरा, तुझं नाव काय? गाव, कुळ, गौत्र काय? आणि इथे कसा आलास? मी तुला कधीच या पंचक्रोशीत पाहिलं नाही. राम राम. मी या गावाहून त्या गावाला भटकंती करत असतो. भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. 1-2 दिवसाहून अधिक कुठेच थांबत नाही. त्यामुळे मला स्वतःचे असे गाव नाहीच. शिवाय जातकुळ सांगावी इतका संबंध कोणाशीही ठेवला नाही. मी तर एक भटका भिक्षुक आहे असं समजा. फार फार तर घरादाराला, संसाराला कंटाळलेला. देवाचा उदासीन भक्त असं समजला तरी बेहत्तर. पुजारी आणि इतर अनेक अवाक होऊन सगळं दृश्य पाहत होते. बरं चुकलं माझं. मी असं तळाशी जाऊन विचारायला नको पाहिजे होतं. तरी तू या अवस्थेला कसा पोचला हे मी नाही विचारणार. पण आगामी दिवसात काय करायचं आहे हे तरी विचारू शकतो ना? हो नक्कीच. माझं नाव कैलास आहे. मी 1-2 दिवस इथे राहून आसपासच्या परिसरातील 4 मंदिरांना भेट देऊन भिक्षा मागत देवाचं नाव घेत पुढच्या गावात निघून जाईन. पुजाऱ्याला कैलासची काय आपुलकी वाटली काय माहीत. तो एकदमच ओ हो हो हो, ठीक आहे, तर मी आज दुपारच्या जेवणाचं आवतान देतोय तुला. नक्की ये बरं का. पुजारी कौतुकाने पाहत पाहत बोलला. त्यावर आक्षेप घेत कैलास म्हणाला, तुमचं आतिथ्य कळतंय, पण मी स्वतःला काही नियमांमध्ये गुंतवलंय. मी कोणाच्याही घरी बसून जेवू शकत नाही. मी असं करेन, माधुकरीसाठी तुमच्या दारावर येईन. तुम्हाला काय द्यायचे असेल ते द्या. मग याच देवळात येऊन दुपारचं जेवण करून घेईन. चालेल? हो हो, अगदीच चालेल. असं म्हणून पुजारी आपल्या बायकोला म्हणजे सरस्वतीला स्वयंपाकाची कल्पना द्यायला निघाला. घरी पोहोचताच त्याने बायकोला सर्व सांगितलं अन मंदिरात परतला. एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता. ऊन अधिक तीव्रतेने जाणवत होतं. कैलास, चल घरी जाऊन जेवण घेऊन येऊ. मी पण आज घरी न जेवता इथे देवळात खाईन तुझ्यासोबतच. कैलासही उठून पुजारामागे चालू लागला. कैलास प्रथमच गाव पाहत होता. सिमेंटचे रस्ते, चौका चौकात हँडपंप, वीजभराच्या गटारी, पांढऱ्या मातीची घरे अन वाटेत काळी बेंद्री, उघड्या चड्डीवर सायकलचा टायर खेळणारी पोरं. एक आदर्श गावाचं चित्र जे कैलासनं आधीही खूप वेळा पाहिलं होतं. सरते शेवटी दोघेही घरी पोहोचले. झाडून सडासारवण केलेलं अंगण, एक डेरेदार कडुनिंबाचं झाड, त्याखाली 8 शेंदूर फासलेले दगड, कदाचित आसरा आणि म्हसोबा असावा. ऐकून 4 खोल्या, तुरीच्या काड्यांची शेणामातीनं थापून सारवून गुळगुळीत भिंती. एक लाद घातली तरी उरावर पडतील अशा. वर लोखंडी पत्रे, एक स्वयंपाकाची खोली, एक प्रशस्त देवघर. समोर पाहुणे आले तर 2 फायबरच्या जुन्या खुर्च्या. खरे पाहता जीवनात इमानदारीनं फक्त देवाची सेवा करून जे पदरात पडेल तेच समाधानाने घेऊन उदरजीविका चालवणारा सात्विक व्यक्ती दिसत होता. पुजाऱ्याने त्याच्या पत्नीची ओळख करून दिली. तीही हसतमुख सोज्वळ असावी. आतल्या अंधाऱ्या खोलीत नजर गेली. त्या खोलीत जरासाही उजेड नव्हता. मिट्ट काळोख. काय कोण जाणे, पण कैलासचे डोळे परत परत या काळोखात विचरण करू पाहत होते. अंधाराला डोळे सरावू लागले होते. जेवणात लक्ष लागेना. अंधारातल्या बाजेवर एक क्रूश देहयष्टी नजरेत भरत होती. तिची कदाचित थरथर सुरू होती. का तो देह जागेवरच वळवळ करत होता सांगता येत नाही. एका मागून एक शिरशिरी माकड हाडातून मेंदूत जात आहे. डोळे गरगरले. बाहेर काय सुरू आहे याची जाणीव कधीच संपुष्टात आली होती. ज्ञानेंद्रिय आपली प्रतिक्रिया देण्याची कुवत गमावून बसले होते. हातातला घास कधीच गळून पडला होता. पुजारी आणि त्याच्या पत्नीची पुसटशी आकृती भांबावून काहीतरी बोलत असल्याचं त्याला दिसून आलं. पण आता संपूर्ण शरीरच शून्य झालं. कोणत्याही हालचाली करणं अशक्य वाटत होतं. डोळे मिटून फक्त लाल, हिरव्या, निळ्या, काळ्या, जांभळ्या रंगाची वर्तुळ दिसत होती. इंद्रधनुष्यातील सर्व रंग चित्रकाराने मिसळून एक पांढरा रंग तयार केला असावा तसा आता फक्त एक पांढरा पडदा उरला होता.
त्या पडद्यावर एकामागून एक दृश्य सरकत होती. काही अनोळखी व्यक्ती, नंतर आगीसमोर बसलेले कोणीतरी, नंतर झाडांमध्ये लपलेली एक विचित्र आकृती आणि शेवटी अंधाऱ्या खोलीत असलेल्या कृशदेह यष्टीसारखे असंख्य देह. तंद्री भंगली. आता सर्व पूर्ववत झाले. पुजारी आणि त्याची पत्नी काळजीत पडले होते. कैलासचं अंग थंड आणि घामाने चिंब भिजून गेलं. पुजाऱ्याने त्याला पाणी देत काय झालं असं विचारलं. कैलास भरल्या ताटावर रडू लागला. मी ज्या दुःस्वप्नांपासून पळू पाहतोय तेच मला रोज छळतंय. मी काय करू कळत नाहीये. जगण्याचा कंटाळा आलाय अन मरण्याची हिंमत होत नाही. यालाच कंटाळून मी घर सोडून आलो होतो, पण हेच माझा पाठलाग सोडत नाहीयेत. पुजाऱ्याने कैलासला धीर दिला आणि विचारले की हे तुला सगळं काय होतंय. दोघांचीही जेवणाची वासना उडाली होती. पुजाऱ्याने कैलासला अंगणात खाटेवर बसवलं. मोकळ्या हवेत कैलास जरा भानावर आला. त्याची घालमेल थोडी कमी झाली आणि तो बोलू लागला. मी तुम्हाला आबा म्हटलं तर चालेल? हो, काहीच हरकत नाही. मी तेव्हा 7-8 वर्षाचा असेल. घरी वडील, एक सावत्र आई, एक लहान भाऊ आणि आजी, एवढाच काय तो पसारा. आजोबा नवनाथांचे निस्सीम भक्त. ते म्हणे लहान असताना घर सोडून निघून गेले होते बंगालला. तिथे 5 वर्षे काय शिकले अन तिथून परत आल्यावर त्यांनी आजीशी सर्वसंमतीनं लग्नही केलं. झालेल्या 7 मुलात माझे वडील मोठे होते. हळूहळू जमीन जुमला, जनावरे, वाडा, अमाप संपत्ती अशी भरभराट झाली. गावातली लोक आजोबांना टरकून असत, कारण त्यांना माहीत होतं की आजोबांना विद्या आत्मसात होती. आजोबांना राग यायचा अन होत्याचं नव्हतं करून टाकतील अशी गावकऱ्यांना भीती असायची. गावचं सरपंचपद आजोबांकडेच आयतच चालून आलं. आता तर ब्र काढायची सोय नव्हती. कालांतराने माझे वडील नोकरीला लागले. आजोबांनी वडिलांना त्यांच्याजवळ असलेली विद्या शिकवण्याचा खूप आग्रह केला. पण देवावर तेवढी श्रद्धा नसल्याने व कामाचाही व्याप असल्याने त्यांनी वारंवार नकार दिला. शेवटी आजीनेच पुढाकार घेऊन शिकण्याचा हट्ट केला. आजोबांनीही पुढचा मागचा विचार न करता आजीला सर्व काही शिकवलं. नंतर एकाएकी झोपेत असतानाच आजोबांना देवाज्ञा झाली. घरची सर्व सूत्र आजीच्या हाती आली. वडिलांचे लग्नही थाटामाटात पार पडले. माझी आई सून म्हणून घरात आली. तिचं नाव सविता. इकडे आजीही थकत चाललेली. तिनं वडिलांना खडसावून सांगितलं, अरे तुझ्या बापानं रडापड करून बी तू विद्या काय घेतली नाही. आता तुला जो पहिला पोरगा होईन त्यालाच मी शिकवेन. अरे ही सगळी संपत्ती म्हणजे तुझ्या बापाचा चिमितकार, नाहीतर काय होता आपल्यापाशी. शेवटी वडिलांना आजीचा हुकूम मानावाच लागला. पण माझ्या आईचं पहिलं मूल जन्मताच वारलं. आजीने अंगणातल्या गोरखनाथाच्या मंदिरात नवस बोलला की पुढचं पोर वाचू दे, त्याला मी तुझ्या नावावर सोडून देईन. वडिलांचा विरोध यावेळी तग धरू शकला नाही. पुढे अजूनही संकट होतीच. मी जन्माला आलो, पण 3च दिवसात माझी आई देवाघरी गेली. 3 दिवसांचा मी आईविना कसा वाढलो याचं नवल आजही कायम आहे माझ्या मनात. मी आल्यावर आई निघून गेल्याच्या दुःखाने वडिलांनी मला कधीच जवळ केलं नाही. आजीनेच माझं संगोपन केलं. वयाच्या 8व्या वर्षापासूनच तिने मला गुरुमंत्र दिला. मीही कुठलीच शंका न घेता शिकू लागलो. शिवाय शाळेचं शिक्षणही घेऊ लागलो. मी 12 वर्षाचा होईपर्यंत मला बरेच अनुभव यायला लागले. एखाद्या ठिकाणी अमानवी शक्ती असली की शरीर स्तब्ध होऊन डोळ्यात काही दृश्य चालू लागतात. ही दृश्य त्या अमानवी शक्ती संबंधात असतात. आजीने याचं कारण माझी कुंडलिनी असल्याचं सांगितलं. पण मला हे सगळं नको होतं. जीव नको नको झाला होता. पण हे सगळं एवढ्यात थांबलं नाहीच. नशिबाने अजूनही वाढून ठेवलं होतं.
वडिलांनी त्यांच्या मित्राच्या म्हणण्यानुसार दुसरं लग्न केलं. दुसरी आई घरात आली. एकंदरीत या दृश्यांची भीती, वडिलांचा तिरस्कार, सावत्राईचा जाच व आजीनं माझ्यावर विद्या शिकण्याची लावलेली वेडी आशा, या सगळ्यांना कंटाळून मी घर सोडून गावोगाव भटकतोय. रात्री गावाच्या वेशीवर असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात झोपतो. सकाळी सवयीनुसार जप पूजा करून दुपारी 2 घरं भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. असंच मग जीव लागेन असा झाला की पुढच्या गावी पायपीट. एक मोठा श्वास घेऊन कैलासनं बोलणं आटोपलं. पहिल्यांदाच त्याने मन हलकं केलं असावं. पुजारी म्हणजेच आबा आता आदराने कैलासकडे पाहून लगेच म्हणाले, हे पहा कैलास, सुख दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात आहे, पण तू त्याचा इलाज म्हणून हे वैरागी जीवन निवडलंस. ठीक आहे, पण हे दृश्य जे तुला दिसतात ती देवाचीच देणगी म्हणावी लागेल. कैलास कान टवकारून ऐकत होता. न राहून त्याने विचारले, आबा, त्या अंधाऱ्या खोलीकडे पाहून मला काही दृश्य दिसली. त्या खोलीत खाटेवर होतं तरी कोण? आबाने आवंडा गिळत सांगायला सुरुवात केली. ती माझी मोठी लेक नंदिनी आहे. मागच्या 3 वर्षापासून ती अशीच अंथरुणाला खिळून आहे. तिला तर भाकरीही चावून गिळणं अवघड आहे. तिची आई कशीबशी लेकीला घास भरवते. अंगातलं रक्त जणू वाफ होऊन जातं. अवस पुनवेला तर तिच्या घशातून अशी घरघर ऐकू येते की जणू कोणी राक्षसच आरोळी देतोय. रात्रभर हसत रडत असते. तिची नखे कितीही कापली तरी ती स्वतःचे कातडं ओरबाडून काढते. जखमातून येणारं रक्त चाटत राहते. कितीतरी डॉक्टर, वैदू, हकीम, अंगारे उतारे झाले, पण ती अजून तशीच आहे. आबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याची पत्नीही दारात तोंडाला पदर लावून मुसमुसत होती. कैलासला मात्र आता त्याच्या दृश्यांचा हळूहळू सुगावा लागत होता. त्याला त्याच्या जीवनाचा हेतू कळू लागला होता. आजीनं शिकवलेलं व्यर्थ नव्हतं. एक नवा हुरूप येऊन तो जागीच ताडकन उठून उभा राहिला. आबाला तो ठामपणे बोलला, आबा, नंदिनीला मी बरं करीन, नाथांची शपथ. आबा डोळे पुसत अवाक होऊन कैलासकडे पाहत राहिला. आज गावात बरीच धूमधाम आहे. शेजारच्या तोरण गावातील तलवारीची पोरगी शिंदे यांच्या घरी काही दिवसात सून म्हणून येणार होती. त्यासाठीची तयारी पूर्ण गाव आजपासून करणार होता. तरी नवऱ्या मुलाचा घरचा दबदबा पूर्ण गावभरात होता. जागोजागी मोठमोठे व्यवसाय, वडिलोपार्जित शेती आणि भले मोठे अडतीचे दुकान सगळं असल्यामुळे त्यांना गावात मोठा मान होता. शिवाय त्यांचे दादा परदादा सुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून नावारूपाला आले होते. त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये असणारे आमदार, खासदार व इतर पक्षांमधील नेते मंडळींमध्ये सुद्धा शिंदे यांचा वचक होता. सगळीकडे मानपान होता. त्यांचाच 22 वर्षाचा तरुण, बळकट, पिळदार शरीराचा, धारदार मिशांचा, गौरवर्णी एकुलता एक कुलदीपक तुषार, त्याचंच लग्न तलवार यांच्या साधनाशी होणार होतं. सलग 5 दिवस पूर्ण गावाची चूल बंद राहणार अशी दवंडी पिटत आज शिंदेंचा गडी रामा फिरत होता. इकडे मारुतीच्या मंदिरात कैलास अन आबा विचारमग्न बसलेले. दोघांना लग्नाच्या धामधुमीपेक्षा नंदिनीबद्दल चिंताच अधिक होती. आबा म्हणाला, कैलास, आपण काय करू शकतो? सगळं देवाच्या हाती आहे. तुम्ही काळजी करू नका आबा, आपण सगळं ठीक करूया. ती नक्कीच बरी होईल. आबा दचकून म्हणाला, काय ठीक होईल? अरे कैलास, या गावात प्रत्येक घरात नंदिनीसारखं एक जण आहे. कुणाला ठीक करशील? कैलासच्या कानावर त्याला विश्वास बसेना. हे काय म्हणता आबा? म्हणजे नंदिनीसारखं कितीतरी मुलींचे हाल आहेत? आबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. चला आबा, घरी जाऊयात. मारुतीच्या पाया पडून दोघेही घरी निघून आले. कैलासने चुलीतील राख उचलली. अंधाऱ्या खोलीकडे निघाला. आबा डोळ्यात तेल घालून ते पाहत होता.
खोलीत पोहोचताच चहूबाजूंना नजर टाकली. नंदिनी पुढे दिसत होती. ती काही बोलू पाहत होती. ओठ हलत होते, पण आवाज एवढा क्षीण होता म्हणून कैलास तिच्या जवळ गेला. ती बोलली, दादा, मला मारून टाका. हे सहन होत नाहीये. मारून टाका. आपसुकच ती रडू लागली. हे शब्द वितळलेल्या शिशासारखे त्याच्या कानात उतरत होते. मन पक्क करून एक मोठा श्वास घेऊन त्याने राख हाती घेतली. डोळे बंद करून मंत्र पुटपुटत नवनाथांना आवाहन केले आणि राख नंदिनीच्या कपाळावर चोळली. काही क्षण गेले. नंदिनीचे शरीर जे चुलीच्या तव्यासारखे गरम होते ते थंड पडू लागले. कैलास खोलीबाहेर आला. कैलास, ते ठीक होईल ना? आबा आशेनं विचारू लागला. कटाक्ष टाकत कैलास बोलला, आबा, देवावर श्रद्धा ठेवा. घरात कोणीच जेवलं नाही. कैलास घराबाहेर खाटेवर पडून राहिला. सगळीकडे शांततेचं पांघरण घेऊन रात्र पहुडलेल्या कैलासला सतावत होती. कैलासला नंदिनीसाठी प्रार्थना करत कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळ झाली. पाखरांच्या किलबिलाटाने झोप चाळवली. आबाची पत्नी रडत रडत बाहेर आली. ती आतल्या खोलीकडे हात दाखवून हमसून हमसून रडत होती. काय झालं असेल तो विचार करून काळजात धस्स झालं. धावतच कैलास खोलीत पोचला. आबाही मंदिरातून लगबगीनं घरी आला. आई, अगं जेवायला दे. खूप भूक लागलीये मला. हे ऐकून कैलासच्या आनंदाला पारावर उरला नाही. आबाने चटकन कैलासचे पाय धरले. कैलास, कैलास, तू देव आहेस बाबा. तू देव आहेस. कैलासने आबाचे खांदे धरून उठवलं. आबा, तुम्ही मला लाजवताय. अहो, जे केलं ते देवानं केलं. त्यात माझं श्रेय काहीच नाही. आबाने नंदिनीला कडकडून मिठी मारली. कैलासलाही आपण कुणाच्या कामी आलो हा विचार करून भरून आलं. पुढील 4 दिवसात नंदिनीची तब्येत सुधारली. ती लिंबाच्या झाडाखाली बसून बाहेर खेळत असलेली पोरं न्याहाळत होती. ती खुश होती. चेहऱ्यावर तजेला होता. गाल बाहेर येत होते. डोळ्याखालची वर्तुळे मिटत होती. हसताना ती परीसारखी दिसत होती. 4 चौघात तिची खबर पोचायला वेळ लागला नाही. जो तो कैलासला आपापल्या घरी घेऊन जाण्यासाठी विनवणी करू लागला. कैलासचे कौतुक गावभर होत होतं. गावकऱ्यांच्या आनंदावर लगेच विरजण पडलं. गावभरात एकच शोककळा पसरली. शिंद्यांच्या घरी आलेल्या नवरीची हळदही उतरते ना उतरते तोच ती अंथरुणाला खिळली अशी बोंब पसरली. गावकऱ्यांच्या आयुष्यात एकच आशेचा किरण म्हणजे कैलास. होय, तोच होता. शिंद्यांचा गडी रामा मंदिरात आला निरोप सांगायला. कैलासराव, मालकांनी तुम्हाला बोलवलंय वाड्यावर. चला. एक क्षण विचार करून कैलास आणि आबा वाड्याच्या दिशेनं निघाले. कैलासला वाटलं जसं नंदिनीला बरं केलं तसं शिंदेंच्या सुनेलाही बरं करू. पुढे काय होईल याची कैलासला तसूभरही कल्पना नव्हती. एक अनामिक शक्ती क्रोधाने गावाकडे वाटचाल करत होती. कैलास वाड्यावर पोचला. मनात शेकडो प्रश्न घेऊन तो उंबरठा चढला. शिंदेंचा वाडा एवढा भव्य होता की तो डोळ्यात मावत नव्हता. 1.5-2 एकराचा आवार, गोठ्यात 100 तरी गोधन हंबरत होत्या. गड्यांची कशाची तरी धावाधाव सुरू होती. रेखीव भक्कम खांबांवर सागवनाच्या डोंगरात कोरलेला एक अवाढव्य किल्लाच दिसत होता. वर खाली किमान 12 खोल्या होत्या. निळ्या सफारी कपड्यात हातात चांदीच्या मुठीची काठी घेऊन उजव्या पायाचा बूट एका लईत थरथरत होता. शंकरराव शिंदे संचित बसलेले दिसत होते. कैलासला पाहताच हातातील काठी दूर फेकून हात जोडले. या या कैलासराव, अहो आमच्यावर कृपा करा. आता तुमचीच आशा आहे बघा. अहो माझ्या लेकाला न सुनेला वाचवा. कृपा करा कैलासराव, कृपा करा. घरगडी आश्चर्याने थक्क होऊन पाहत होते, कारण त्यांनी शंकररावांना कधीच या अवस्थेला पोहोचल्याचे पाहिले नव्हते. कैलासही अहोजाहो ऐकून ओशाळल्यागत झाला. बाहेरच टिपॉय 4 खुर्ची ठेवलेल्या दिसल्या.
या बसा. रामा, चहा पाण्याचा बंदोबस्त कर. शंकररावांनी हुकूम केला. धावतच रामाही ट्रेमध्ये चहा बिस्किटे घेऊन आला. कैलासनेही वेळ न दवडता विषयाला हात घातला. बोला शिंदे, काय काम काढलं माझ्याकडे? आणि हो, मला अहो जाऊ करू नका प्लीज, मला ते नाही आवडत. तुम्ही वयाने मोठे आहात. अहो नाही नाही, असं बोलू नका कैलासराव. अहो तुम्ही असं बोलाल तर आम्ही कुठे जाणार? कैलास भावशून्य होऊन पाहत होता. अहो माझ्या सुनेला काय झालं काय माहीत. अहो ती लय विचित्र वागते. 2 दिवसाआधी सगळं ठीक होतं बघा. अहो पण ती आता अंथरुणाला खेळू नये. शिवाय माझ्या मुलाला तिनं पहिल्याच रात्री मानेवर चावा घेत रक्तबंबाळ केलंय. तोही दवाखान्यात दाखल आहे. काही करा कैलासराव, पण त्यांना वाचवा. अहो सुनेला काही बरं वाईट झालं तर त्याच्या घरच्यांना काय जबाब देऊ? आणि पोराला काही झालं तर माझं सर्वस्वच हरवून जाईल. शंकररावांना हुंदका अनावर झाला. आबांनी सांत्वन केलं, पाणी पाजलं. कैलासने आढावा घेऊन बोलायला सुरुवात केली. हे बघा शंकरराव, माझ्याकडून जे काही होईल ते करून त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे कैलासराव, मी तुमच्या राहण्याची सोय वाड्यावर करतोय. तुमच्या खाण्यापिण्याची पथापथ्य आम्हाला सांगून द्या, तशी व्यवस्थाच होऊन जाईल बघा. कैलास पुढे एक नवीन आव्हान उभं होतं. मेंदूत द्वंद्व सुरू झालं. 2 दिवसांनी कैलास आबांसोबत गावच्या वेशीवर निघाला. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं कैलासचं मत होतं. त्यासाठी तो रात्री स्मशान जागृत करणार होता. असे करण्यात जीवाला धोकाही संभवतो, पण त्याने तो हसत स्वीकारण्याची तयारी दाखवली. संध्याकाळी शिंदेंचा निरोप घेऊन ते वेशीवर निघाले. त्याने गावाच्या चहूबाजूंनी राखेचे रिंगण आबांच्या हातून घालायला लावलं. कैलास म्हणाला, आबा, तुम्ही रिंगण घालून मला स्मशानात भेटा. मी तुम्हाला तिथं सांगेन काय करायचंय ते. ठीक आहे, असं म्हणत आबा निघून गेले. कैलास स्मशानात पोचला. चारी बाजूला काटेरी झुडपे, कोपऱ्यात मिळमिळत्या पिवळ्या रंगाचे बल्ब असलेला एकच खांब. रातकिड्यांची किरकिर सुरू होती. दुरून कोल्हे कुत्र्यांची पुसटशी कुई ऐकू येत होती. समोरच सकाळी गावात मेलेल्या एका किन्नराचा देह भडभडत्या अग्नीत जळत होता. चितेचा मंद हलका प्रकाश आजूबाजूला पसरला होता. हातातल्या रुईच्या काठीने एक मध्यम आकाराचं वर्तुळ आखून त्यात तो बसला. सोबत आणलेली पांढरी मोहरी, सुगंधी द्रव्ये, मोगऱ्यांची फुले चहूबाजूंनी उधळली. तुपाचा चौमुखी दिवा समोर लावला. सोबत एक शेरभर पेढे अर्पण केले. आज त्याला त्याच्या आजीची आठवण येत होती. तीच तर त्याची गुरु होती. आपली विद्या एका गावाच्या कामी येते हा विचार करून कैलासचा ऊर अभिमानानं भरून आलं. मन स्थिर करून त्याने स्मशानाला आवाहन केलं. मी कैलास, कौशल्या देवीचा शिष्य, या गावावर आलेल्या संकटांचे निवारण करण्यासाठी या स्मशानातील सर्व रक्षक शक्तींना आवाहन करत आहे. असे म्हणता त्याने मंत्र जप सुरू केला. हृदयाचे ठोके वाढले होते. श्वासावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. वातावरण हळूहळू बदलत आहे असं वाटत होतं. कुत्र्यांचं भुंकणं, टिटवीचा एकसुरी आवाज काळजाला भोकं पाडत होता. अचानक जोराचा वारा सुटला. पाला पाचोळा उडू लागला. झाडे गदागदा हलू लागली. गडद अंधारात काही मानव सदृश्य आकृत्या दिसू लागल्या. त्या एकच गदारोळ माजवत होत्या. मधोमध बसलेल्या वेताळ राजाच्या भोवती सगळी भूतावळ भान हरपून नाचत होती. कैलासला जे पाहिजे होतं तसंच होत होतं. त्याने यथोचित सत्कार पूजा केली व वेताळाला ही ब्यात कायमची नेस्तनाबूत करण्यासाठी सांगितलं. वेताळाची आणि कर्णी भानामतीसारख्या एका झपाटलेल्या शक्तीचे दंड एकमेकांना भिडले. घमासान तुंबळ युद्ध झाले. आसमंत तणाडले. शेवटी वेताळाने अजस्त्र जबड्यात गिळंकृत केले. संपूर्ण स्मशानात एकच जल्लोष झाला. कैलासच्या चेहऱ्यावर समाधानाचे, आनंदाचे अश्रू तरळले. त्याने गुलालाचा विजय तिळक वेताळाला लावून त्यांना नमस्कार केला आणि तो सगळी भूतावळ यथावत शांत करून विजयी मुद्रेने गावात परतला. इकडे आबा, शिंदे, गावातील मंडळी डोळ्यात तेल घालून पहारा देत होती. कैलासला पाहताच त्यांनी खांद्यावर घेऊन मारुतीच्या मंदिरात आणले.
गावाने कैलासचा सत्कार केला. बऱ्याच जणांनी हकनात जीव गमावला होता. 50हून अधिक जणींची त्या अमानवी जाचातून सुटका झाली. आबांनी ती त्रास देणारी शक्ती कोण असल्याचं विचारताच कैलास उत्तरादाखल गालातल्या गालात हसला. मुलींना त्रास देणाऱ्या शक्तीचं रहस्य फक्त कैलासला माहीत होतं. शिंदे यांचा मुलगा तुषार व सून साधना यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. तुषार कैलासला भेटायला देखील आला. कैलास नेमकाच हरिपाठासाठी मंदिरात जाण्याच्या तयारीत होता. मंदिराच्या पायरीजवळच दोघांची भेट झाली. नमस्कार, मी तुषार शिंदे. आप्पांनी तुला भेटायला सांगितलं होतं म्हणून आलो. तब्येत बरी आहे माझी आणि साधनाची, हेच सांगायला आलो होतो. चला येतो. कैलास त्याला काही बोलणार इतक्यात तुषार जाण्यासाठी वळला देखील. कैलास त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निराश मनाने पाहतच राहिला. मी त्याला काही बोलणार आहे हे न ऐकता तो असा कसा परत गेला? त्याला माझं ऐकण्याची गरजच वाटली नाही. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. प्रत्येकजण आपल्याशी सलगीने वागेल अशी आशा का करावी? स्थितप्रज्ञ असावे. अशा रागालोभाच्या जाळ्यात अडकून मला माझ्या लक्षापासून न भरकटलेलंच बरं. कैलासला एकंदरीत तुषार लाडात वाढलेला, संपत्तीची घमेंड असलेला असा जाणवला. पण कैलासला त्याच्याशी तसूभरही देणं घेणं नव्हतं. हरिपाठ जोरात झाला. कीर्तनकार हबप गोंदवलेकर महाराज यांनी कीर्तन उत्तमरित्या सादर केलं. त्यांच्यासोबत अध्यात्माच्या 4 गोष्टीही झाल्या. 2-4 म्हातारी सोडली तर मंदिरात अजून कोणीही नव्हतं. आबा अन कैलास दोन्ही पटांगणात बसून होते. पानपुड्यातील सुपारी कडदोऱ्याला अडकवलेल्या अडकित्त्याने कातरत आबा म्हणाले, काय मग कैलास, हे संकट आता निस्तरलंय बघ. खरंच आमचं गाव आता सुखाने जगेल. तू जिथेही असशील ना तिथे मी तुला भेटायला नक्की येईन. कैलास त्यांच्या तोंडाकडे फक्त पाहत होता. बरं मला सांग, आता पुढे काय करणार आहेस? नागवेलीच्या पानांची पुरचुंडी तोंडात भरत आबा म्हणाले. नाही आबा, इतक्या लवकर नाही. येणाऱ्या दिवसात अजूनही काही विपरीत घडण्याची शक्यता आहे. म्हणून हे सगळं असं अर्ध्यावर सोडून मला जाता येणार नाही. कैलासच्या उत्तराने भांबावलेले आबा जरा जास्तच घाबरले. छातीवर हात ठेवून आबा म्हणाले, कैलास, अरे म्हणजे ही अवदसा अजून संपलेलीच नाहीये. अरे कधी होणार तिचं नायनाट? अरे मी या 4 दिवसात जेवढा आनंदी होतो तेवढा कधीच नव्हतो रे. पण आता तीच भीती माझ्या मनात घर करून बसलीये. मी तुला मागेही विचारलं होतं, नक्की कोण आहे ही शक्ती? धीर धरा आबा, मला काही गोष्टींची खात्री करायची आहे. मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत हे अरिष्ट कायमचं संपवण्याचा माझा प्रयत्न राहील. काळजी करू नका. मला एक कामगिरी पार पाडायची आहे. तुम्ही याल का सोबत? हो नक्कीच, का नाही येणार. तू म्हणशील तर कोरड्या विहिरीत उडी मारण्याची तयारी आहे माझी. सांग काय करायचंय? अहो आबा, उडी मारायची गरज नाहीये. फक्त थोडं पायी चालावं लागेल. या गावाबाहेर एक जागा आहे, तेवढी तुम्ही मला दाखवा म्हणजे झालं. आबा काहीच न समजून किंचित भुवया उडवत, कोणती जागा? मला काहीच समजलं नाही. ही जागा मला तुमच्या घरी पहिल्यांदा आल्यावर जी तंद्री लागली होती त्यात दिसली होती. मी तुम्हाला जागेचं वर्णन सांगतो. जर ती तुमच्या परिचयाची असेल तर नक्की सांगा. आपल्याला आज रात्रीच तिथे जायचंय. ठीक आहे, अशी आबाजी हमी ऐकताच कैलासने जागेचं वर्णन केलं. आबांनीही ती जागा चटकन ओळखली. घड्याळात रात्रीचे 11:15 झाले होते. ते दोघेही त्यांच्या कामगिरीवर रवाना झाले. आबा अजूनही त्या काळ्या शक्तीच्या विचारात मग्न होते. कैलास त्यांच्यासोबत हळूहळू चालत होता. एकाएकी इकडं येण्याचं निमित्त निघालं म्हणून आबांनी सोबत कंदील किंवा विजेरीही घेतली नव्हती. आबांचा श्वास लोहाराच्या भात्यासारखा वर खाली होत होता.
कैलास नसता तर आबा कदाचित यावेळेस अर्ध्या रात्री इकडे कधीच आले नसते. चहूबाजूंनी रात किड्यांची किरकिर, पुरुषभर उंचीच्या रानगवताची सळसळ, कान फुटून जातील एवढ्या तीव्रतेची एकसारखी येणारी कोल्हेकुई, डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा गडद अंधार. कैलास काहीतरी पुटपुटत चालला होता. शेवटी ते एका लहान टेकडीजवळ पोहोचले. अंधाराला आता डोळे सरावू लागले होते. आबांनी चौफेर नजर फिरवली. 20 पावलांवरच एक पडकी जीर्ण वास्तू आबांच्या नजरेत पडली. इथपर्यंत येण्यासाठी साधी पाऊलवाटही नव्हती. बऱ्याच वर्षापासून इथं काळं कुत्रही फिरकलं नसावं. तिथं आल्यापासून रानातून येणारे कीटकांचे, कोल्ह्या कुत्र्यांचे आवाजही शांत झाले होते. आबांचे हृदय भीतीनं वाघाच्या गतीनं धावत होते. आबा घसा साफ करत कैलासला म्हणाले, कैलास, तू ज्या जागेचं वर्णन करीत होता ती हीच जागा आहे. पण आपण इथं का आलो आहोत? कैलासने आबांना उत्तर न देता लगेच मंत्रोच्चार सुरू केला. आबासारखे एकदा कैलासकडे तर एकदा आजूबाजूला नजर टाकत होते. शेवटी तो क्षण आलाच. एकाएकी कैलास परत त्याच तंद्रीत जात असल्याचं आबांना जाणवलं. कैलासचे डोळे मिटले. हळूहळू त्याचे पाय ताठरले. तो निश्चल पुतळ्यासारखा उभा होता. आता काय होणार या काळजीने आबांच्या सर्वांगातून थंडगार घामाची लाट वाहू लागली. कैलासच्याच भरवशावर तर ते इथे आले होते. कैलासचे जर काही बरे वाईट झाले तर त्या भयान स्मशान सम भासणाऱ्या जागेत आबांचे रक्षण करणार तरी कोण? परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे ओळखून आबांनी कैलासचे दोन्ही खांदे जोरजोरात हलवायला सुरुवात केली. कैलास शुद्धीवर येत नव्हता. बराच वेळ झटापट केल्यावर कैलास झटका लागल्यागत स्वतःहून शुद्धीवर आला. अरे कैलास, काय होत होतं तुला? बरं आहेस ना? आबा मी ठीक आहे, पण आपण इथून लवकरात लवकर निघायला हवं आबा. चला लवकर. वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन दोघेही लगबगीनं गावाकडे निघाले. कैलासला त्या ठिकाणी गेल्यावर जबरदस्त तंद्री लागली होती. ज्या ठिकाणी अमानवी शक्ती असतात तिथेच त्याला असं होतं. म्हणजे त्या पडक्या घरात नक्कीच काहीतरी अमानवी होतं. असे एक ना अनेक विचार आबांच्या मनात घोळू लागले. परत येता येता 1 वाजला. वाटेत थकलेल्या आबांना तहान लागली. तसे एका दुकानाच्या ओट्यावर दोघांनीही विसावा घेतला. शेजारच्या हँडपंपचे पाणी आळीपाळीने हापसून एकमेकांना पाणी पिण्यासाठी मदत केली. तहान शमल्यावर आबा घाबऱ्या नजरेने कैलासला काही विचारू पाहत होते. त्यांचा प्रश्न ओळखून कैलास एवढंच म्हणाला, लवकरच कळेल आबा. दुसरा दिवस उजाडला. सकाळी शिंदेंचा गडी रामा कैलासला वाड्यावर बोलावण्यासाठी आला. कैलास आणि आबा लगोलग निघाले. वाड्यावर पोहोचताच शिंदे यांचा चेहरा पाहून लहान लेकरालाही समजून येईल एवढा फरक दिसत होता. कुठे तो चिंताग्रस्त चेहरा व कुठे आजचा सूर्यमुखी चेहरा. शिंदे म्हणाले, ओ कैलासराव, तुम्ही माझ्या 7 पिढ्या उद्धारल्या बघा. तुम्ही या गावातच राहा, कुठेच जाऊ नका बघा. हवं तर तुमच्यासाठी माझं नदीकाठचं घर आणि माझा विश्वासू गडी रामा तुमच्यासाठी देतो. पण हे गाव सोडून तुम्ही जाऊ नका बघा. ही एक परतफेड समजा तुमच्या उपकारांची. कैलासला श्वास घेण्याचीही उसंत घेऊ दिली नाही. कैलासने हसतच शिंदेंची ही बाब मोडीत काढली. शिंदे मात्र हात जोडून त्याच्या पुढ्यात उभे होते. ते पुढे काही बोलणार इतक्यात रात्रीचा अनुभव अजूनही डोळ्यांसमोर फिरत असलेल्या आबांनी पराभूत झालेल्या शक्तीबद्दल विचारून नवीनच विषयाला हात घातला आणि एकाएकी आनंदाचे रूपांतर भीतीत झाले. तिथे जमलेल्या सर्वांचे चेहरे पांढरे फटक पडले. सर्वजण आ वासून कैलासकडे पाहत राहिले. यावेळेस मात्र कैलासचा नाईलाज होता. आता सर्वांनीच त्याला वेठीस धरले आणि त्या शक्तीबद्दलच्या प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली. कैलासला त्या शक्तीबद्दल माहिती देण्याचं कबूल करावंच लागलं. अखेर किती विनवण्या तो नाकारू शकला असता. सारखा सारखा नानाचा पाढा लावणं अयोग्य ठरलं असतं. त्यामुळे एकदाचा तो रहस्य सांगण्यासाठी सज्ज झाला. सर्वांनी कान टवकारले. चहा बिस्किटे घेऊन अंगणातच गप्पांचा फड रंगला.
कैलासने सांगण्यास सुरुवात केली. ऐका तर मग, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे शारदाची. शारदा ही एक देवदासीची मुलगी. लहानपणापासूनच देवाचं फार वेड. तिची आई तिला घरातून बाहेरही निघू देत नसे. नावाप्रमाणेच तिला वेद, पुराण, गीता, उपनिषदे यांचाही अभ्यास करायचा भलताच छंद. अगदी सर्व तिला मुखोद्गत होतं. ती आईला म्हणायची की मला लग्न करायचं नाही, मी अशीच देवाची भक्ती करत माझं जीवन कंठेन. तिच्या आईची ही परिस्थिती हलाखीची होती. शिवाय देवदासीची पोर म्हणून कोणी असंही शारदाशी लग्न केलं नसतंच. शारदाच्या लग्न न करण्याच्या निर्णयाला तिनं जड मनाने मूकसंमती बहाल केली. शारदाने जवळच्याच डोंगरावरील मंदिरात कधीमधी वस्ती करणाऱ्या व गावात येऊन भिक्षा मागणाऱ्या एका संन्याशाला आपला गुरु मानलं होतं. ती कधीच गुरुच्या आज्ञेच्या बाहेर गेली नाही, कधीच कोणाशी दुर्व्यवहार केला नाही. ती सगळ्यांची घडेल तशी मदत करायची. हसतमुख आणि प्रामाणिक स्वभावाची होती. आता दुसरी गोष्ट ऐका. ही दुसरी गोष्ट शिंदे तुम्हाला लवकर समजेल असं वाटतं. याच गावापासून पूर्वेस असलेल्या माळाच्या भागात इकडे येत असताना मी एक पडीक गढी बघितली होती. तिथे बऱ्याच वर्षापासून यज्ञ हवन सुरू असावेत असं वाटलं. त्या भयाण पडक्या वास्तूमध्ये एक विचित्र ऊर्जा साठवली गेली आहे. कारण तिथून येत असताना रात्रीच्या अंधारात कुण्या एका मुलीच्या आर्त किंकाळ्याही ऐकू आल्या. कुत्रे एकसारखे त्या मोडकळीस आलेल्या गढीकडे पाहून बेंबीच्या देठापासून भुंकत होते. पाहून असं वाटलं की एका काळी त्या गढीमध्ये गोकुळ नांदत असावं. पण आज मात्र पांढऱ्या मातीचे भग्न अवशेष उरलेत, त्याशिवाय काहीच नाही. गढीचं छत जिथं असायला हवं होतं तिथं आज एक विस्तीर्ण वडाचं झाड पारंब्याचा पसारा घेऊन उकिडव बसल्यासारखं भासतंय. अहो, ती गढी तर आमच्या पूर्वजांचीच, पण या समस्येचा आणि त्या गढीचा संबंध तरी काय? तेच सांगतोय शिंदे, जरा सबुरीनं ऐका. तर ही तुमच्या पूर्वजांची गढी एकेकाळी संपन्न होती. इंग्रजांशी सख्याने वागून त्यांनी सगळ्या पंचक्रोशीतील लोकांवर सत्ता गाजवली. बराच पैसा आणि सोनं नाणंही घशात घातलं. पण स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांची जहागीरदारी संपुष्टात आली. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांनी अर्ध्याहून अधिक संपत्ती विकली आणि त्याचं रूपांतर सोन्याच्या विटा व हिरे यांमध्ये केलं. चोर, लुटारू किंवा कोणत्याही परक्या व्यक्तीने ते हस्तगत करण्यात यशस्वी न व्हावे यासाठी गढीतच एका विशिष्ट ठिकाणी पुरून ठेवले. शिवाय त्या काळातील 5 सिद्ध तांत्रिकांकडून त्याचं बंधनही केलं, जेणेकरून ते गुप्तधन कोणा तिराहिताला मिळू नये. वर्ष लुटली शिंदे, पण ते गुप्तधन कोणाच्याही हाती लागलं नाही. शेवटी 20 वर्षांपूर्वी कोणीतरी एक प्रयत्न केला आणि तो विफळ ठरला. अहो कैलासराव, या गोष्टी खऱ्या असल्या तरी मला अजूनही कळत नाहीये की आमच्या पूर्वजांच्या संपत्तीचा आणि या अवदसेचा संबंध तरी काय? संबंध? का नाही संबंध? तुमच्या वडिलांनी, विठ्ठलराव शिंदे यांनी त्याच संपत्तीच्या लोभापायी शारदाचा हकनाक बळी दिला आणि त्यांच्या या कुकर्मामध्ये गावातील अजून 4 जणांचा समावेश होता. शिंदे साहेब, हा आहे संबंध. तुम्ही ज्या शक्तीला आजवर क्रूर समजून तिच्या नावाने बोटे मोडत होतात ती दुसरी तिसरी कोणी नसून शारदा होती. तिच्या आईला शारदेस आम्ही एका देवकार्यासाठी घेऊन जात आहोत आणि हे देवकार्य केल्यावर शारदेचं लग्नही लावून देऊ असं आमिष दाखवून पैसे देऊ केले. पण मुलीचं लग्न होतंय या आनंदात तिच्या आईने ते पैसेही नाकारले व हसत हसत शारदाला त्या नीच लोकांबरोबर पाठवलं. शारदाचा बळी दिल्यावरही जेव्हा गुप्तधन नाही मिळालं तेव्हा त्यांनी तिच्या आईलाही जीवानिशी ठार केलं. हो शिंदे साहेब, बळी दिला जात असताना या हीन जीवाने आक्रोश करत जो श्राप दिला होता तोच तुमच्या मुली भोगत होत्या, तुमची सून भोगत होती. आणि त्याच शारदाच्या श्रापरूपी शक्तीचा मी नायनाट केला. जर या गावातील अजाण निष्पाप मुलींच्या जीवन मरणाचा प्रश्न नसता तर मी हे कधीच केलं नसतं शिंदे साहेब, कधीच केलं नसतं.
आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही शक्ती कायमची नष्ट झाली तर या भ्रमात राहू नका, कारण ती अजूनही या गावाभोवती खिरट्या घालतेय. काहीही होऊ शकतं शिंदे साहेब, अजूनही गावकऱ्यांचा जीव धोक्यातच आहे. काही काळ शांततेत असाच गेला. सर्वजण निमूटपणे एकदा कैलासच्या भावनाविभोर चेहऱ्याकडे तर एकदा शिंद्यांच्या अपराधी भावनेनं खाली झुकलेल्या चेहऱ्याकडे भान हरवल्यागत पाहत होते. इतक्या वेळेची शांतता वाड्याच्या दिंडी दरवाजातून येणाऱ्या एका आवाजाने भंगली. गावातलंच कोणीतरी दरवाजात येऊन आरोळी ठोकत होतं. सरपंच, सरपंच, अहो त्या खंडू कुंभाराची आलकी कुठं गावना गेली पहा. अहो सकाळ धरणा अर्ध गाव हुडकते तिला, पण तिचा काही पत्तेच नाही. अहो काल रात्रीपासून गायब आहे बघा ती. कैलास आणि शिंदे, आबा, रामा व आणखी मंडळींच्या संतप्त चर्चेवर अचानक विरजणच पडले. वाड्याच्या दिंडी दरवाजातून भेदरलेलं मुंडकं आत वाकवून रंगाऱ्याचा संतू अलका हरवली असल्याची बातमी घेऊन धडकला. मिनिटभर असाच शांततेत एकमेकांची तोंडे पाहण्यात गेला. संत्या, आम्ही इथं महत्वाच्या बैठकीत बसलोय दिसत नाही का? देवाना लिंबासारखे मोठे मोठे डोळे दिलेत ना तुला? अरे ती पोरगी खेळत असणार इथंच कुठेतरी. त्यापायी तू इथं आमच्या चर्चेचा बेरंग करायला आलायस. तुला माहिती आहे ना अशी कुरघोडी करणाऱ्याचं आम्ही काय करतो ते? पुढे काही बोलणार तेवढ्यात कैलास एकटक लालबुंद डोळ्यांनी शिंदेंकडेच पाहत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. शिंदे क्षणभर वरमल्यासारखी मान खाली घालून उभे राहिले. नाही मालक, तसं नाही. अहो काही चुकलं असेल तर जोड्यानं मारा. अहो पर काल सांजपासनं तिचं काय बी पत्त्या नाही. अर्ध गाव सकाळ धरणं हुडकतंय तिला, पण काय बी कळत नाही ती पोर गेली कुठं. काहीतरी करा मालक, तिच्या मायनं बी आणपाणी सोडलंय. निस्ता अस्वगाळतीये बघा. खाली मान घालून हात जोडत किंचितसा वाकून घाबऱ्या आवाजात संत्या म्हणाला. पाहतो. ए रामा, जा रे, अजून 3-4 पैलवानांना घेऊन जा. पोरगी सही सलामत सापडली पाहिजे. जा पटकन. जी मालक, म्हणत रामा ही लगबगीनं संत्यासोबत निघून गेला. पाहिलं शिंदे, मी म्हणालो होतो ना की काहीही होऊ शकतं. तुमच्या वडिलांनी त्या 4 दमड्यासाठी शारदाचा बळी घेतला नसता तर आज हे गाव सुखात जगत असतं. इथल्या मुली स्वस्थ असत्या, पण तुमच्या वडिलांच्या विठ्ठलरावांच्या पापाची शिक्षा नाहक या कोवळ्या निष्पाप जीवांना भोगावी लागली. अजूनही काय काय वाढून ठेवलंय देव जाणे. कैलास रागाच्या ओघात बोलून गेला. शिंदे मटकन खुर्चीला टेकले. खरंच कैलासराव, यात माझा तिळाचाही दोष नाही, पण आपणच्या कुकर्माचं प्रायश्चित करायला मी मागे हटणार नाही. मी हात जोडतो, पण हे सगळं थांबवा कैलासराव. बडे संकट कायमचं संपवा कैलासराव, कायमचं संपवा. नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मरेपर्यंत ही सल मला टोचत राहील. दोन्ही हात तोंडावर आपटत शिंदे आसवं ढाळत होते. आबाही अलकाची बातमी ऐकून काळजीत पडले होते. कैलासने आबांना गावात जाऊन अलका नेमकी कोणत्या परिस्थितीत गायब झाली, नेमकं काय झालं याची खडानखडा माहिती काढून आणण्यास सांगितलं. तसे आबाही गावातली वाट धरून निघून गेले. अलकाची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. शिंदे यांचे 4 पैलवान व गावातील काही तरुण असे मिळून तिला शोधत होते. साऱ्या गावात एकच शोककळा पसरली. आयाबाया संध्याकाळ झाली की घरातून बाहेर निघेनाशा झाल्या. आजूबाजूची वनराई, तळ्याच्या काठी, शेतं, माळरान अगदी सगळा परिसर पिंजून काढण्यात आला, पण अलकाचा कुठेही पत्ता नव्हता. आज 2 दिवस खर्ची पडले, पण काहीच निष्कर्ष निघाला नाही. शेवटी पोलिसांना वर्दी देण्यात आली. त्यांनीही पोरीला शोधून देतो असं सांगून विना चौकशी व विना पंचनामा करत गावातून काढता पाय घेतला. सगळ्यांनीच अलकाला शोधण्यासाठी जीवाचं रान केलं, पण पदरी अपयश व निराशेशिवाय दुसरं काही नव्हतं. 5 जणांची टोळी सतत अलकाला शोधण्यासाठी रोज दिवस उजाडला की निघायची, अन सूर्य मावळला की रिकामे हात हलवत परत यायची.
सगळ्यांची आशा आता दिवसेंदिवस कमी होत चालली होती. सुरुवातीचे काही दिवस हुरूप येऊन लोक पैलवानांना अलका सापडली का म्हणून विचारायची, पण आता तो हुरूपही ढासळत चालला होता. अलकाची आई सुद्धा या दुःखातून सावरली होती. शेवटी कर्माच्या नावावर बोटे मोडत सगळेच जण आपल्या दैनंदिन कामकाजात बुडाले. पण आबा, कैलास, शिंदे हे तिघेही अजूनही काळजीच्या खोल गर्तेत बुडाले होते. आबांनी तर अलकाला शोधण्याचा ध्यासच घेतला. कैलासही अधूनमधून आबांना समजावत असे, आबा, सापडेल हो पोर, धीर धरा. आपण शोधतो आहोतच ना, शिवाय पोलीसही आपली मदत करतायत. ती नक्की सापडेल. कैलास, कसा धीर धरू बाबा? नंदिनीच्या, अरे माझ्या नंदिनीच्या वयाचीच ती पोर. कशी असेल, कुठे असेल, हा विचार करून माझा जीव जळतोय रे कैलास. तिच्या आईवर काय बितली असेल कैलास. अलका सापडलीच पाहिजे कैलास, सापडलीच पाहिजे. असे एक ना अनेक वेळा आबांच्या मनात दुःखाची भरती येत होती. गाव अलकाच्या दुःखाला विसरणार तोच अजून एक भयंकर बातमी शिंदेंच्या वाड्यावर येऊन धडकली. दगडू नाव्याच्या शेताला लागून असलेल्या सरकारी ओढ्यात कोणा एका तरुणाचा मृतदेह सापडलाय अशी बोंब उठली. सारा गाव ओढ्याजवळ लोटला. शिंदेही आपल्या मार्क 4 अँबेसॅडर गाडीतून घटनास्थळी दाखल झाले. बहुतेकांना असं वाटत होतं की त्यांना पाण्यात तरंगत असलेला, फुगून कडक झालेले हातपाय, पोटाचा फुगा झालेला, पांढरे शुभ्र पडलेलं कातडं असलेला, ओठ व डोळे माशांनी कुरतडून विद्रूप चेहरा असलेला मृतदेह दिसेल. पण तिथे गेल्यावर जे हृदयद्रावक दृश्य त्यांनी पाहिलं ते नजरेत भरल्यावर बाया बापड्या तर सोडाच, पण हट्ट्या कट्ट्या पुरुषांनाही भोवळ आली. ओढ्याच्या काठी संपूर्ण अंगावरची कातडी सोलून असलेली व फक्त तोंड पाण्यात बुडवून ठेवलेल्या अवस्थेत असलेलं शव सगळ्यांच्या नजरेस पडलं. एवढी चिरफाड होऊनही कुठेही रक्ताचा एक थेंबही नजरेस पडला नव्हता. जणू काही त्याचे सगळे रक्त कोणीतरी वरच्यावर शोषून घेतले असावे. स्वतःच्याच सोललेल्या कातडीवर अंथरूण पसरून निजला असावा असा तो मृतदेह होता. डोके व तोंड सोडता सर्व शरीर अस्ताव्यस्त पडलेलं होतं. जंगली पशूंनी, कुत्र्यांनी मांसाचे जागोजागी तोडलेल्या लचक्यांचे चिन्ह दुरूनही ओळखू येत होते. शिंदे काळजावर दगड ठेवून पुढे गेले अन रामाला त्या निर्जीव मांसाच्या गोळ्याला सरळ करून यायला सांगितलं. रामही काही लेचापेचा गडी नव्हता, पण या क्षणाला तोही धांदरल्यासारखा शिंदे व इतर गावकऱ्यांकडे भेदरलेली नजर टाकत खांद्यावरच्या शेल्याने कपाळावरचा घाम पुसत उभा होता. शिंदेंचा हुकूम ऐकताच त्याच्या हातापायांना थरथरी सुटली. तो कमालीचा अस्वस्थ झाला. डोळे अस्थिरपणे हालचाल करत होते. त्याने आयुष्यात बरीच खंडाजगी पाहिली होती, पण आज जे तो पाहत होता तो याला कधीच विसरू शकणार नव्हता. तो थरथरतच पुढे सरसावला. क्षणाक्षणाला वाटत होतं मागच्या मागे पळून जावं, पण ते आता शक्य होणार नव्हतं. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. शवावर घोंगावणाऱ्या माशांचीच काय ती तेवढी गुणगुण कानी पडत होती. हिम्मत करून रामाने ते पाण्यात डोकं बुडवून ओणवे पडलेले शरीर नाकाला शेला बांधून सरळ केली आणि आश्चर्याची एकच लहर सगळ्यांच्यात पसरली. एवढा वेळ चालत असलेला तो कोण या प्रश्नार्थक चर्चेला पूर्णविराम मिळाला. तो शिंगारे आजीचा नातू होता. गर्दीतल्या साऱ्यांनी तोंडावर हात ठेवले. शिंदे आणि रामा यांची नजरानजर झाली. जणू एकमेकांना मूक प्रश्न विचारत असावे. गावकरीही एकमेकात चर्चा करू लागले. शिंगारे आजी फार फार वृद्ध होत्या. त्यांना ही खबर देणार तरी कोण, हा यक्ष प्रश्न उभा राहिला. दुरून कोणीतरी काठी टेकत टेकत गर्दीकडे हळूहळू कुर्मगतीनं सरकत होतं. होय, त्या शिंगारे आजीच होत्या. गर्दी हळहळत होती. एकुलत्या एका नातवाचा असा छिन्न विछिन्न अवस्थेतला देह पाहून त्या माऊलीच्या जीवाला काय वाटत असेल. कोणीच आजीला पुढे जाऊ देईना.
पण आपल्या म्हातारपणाच्या काठीला अशा प्रकारे पाहून कोणत्या माऊलीला धीर बरं सुटेल? ती कशीबशी समोर येऊन समोरचं विदारक दृश्य अंधुक डोळ्यात साठवत होती. डोळे आंधळे झाले तरी कोणी माऊली समोर असलेल्या लेकराला ओळखणार नाही का? एकाएकी ऊर बडवत आजी रडू लागली. अरे देवा, हे काय केलंस रे? मला म्हातारीला न्यायचं तर या तरण्या पोराला नेलंच रे. अरे तुझं काळीज आहे की दगड आहे? मरायचं दिस तर माझं होत, त्याने कोणाचं काय बिघडवलं होत? मला न्यायचं होतं की रे, मला न्यायचं होतं की. त्या मटकन खालीच बसल्या. 4-5 बाया त्यांना सांत्वना देत होत्या. रडत असलेल्या आजी एकदम शांत झाल्या. उसासे अन पाठोपाठ हुंदकेही थांबले. डोळे आकाशाकडे स्थिर झाले. हातात गच्च धरलेली काठी जमिनीवर आदळली व लुगड्यात गुंडाळलेला तो क्रूशदेह धाडकन जमीनदोस्त झाला. शिंदे तेव्हाही गप्प होते, आताही गप्पच होते. बाया बापडांनी तोंडाला पदर लावला. पुरुष मंडळीही माना खाली घालून हे हृदयद्रावक दृश्य जड अंतकरणाने पाहत होते. दोघाही आजी नातवाचे पार्थिव देह गावात आणून त्यांना भडागणी देण्यात आला. गावात शुकशुकाट जाणवत होता. कोणीच घराबाहेर निघेनासं झालं. 2 दिवस शांततेत गेले खरे, पण हे एवढ्यावरच थांबणार होतं का? भल्या पहाटे गावाबाहेर असलेल्या गोरमाटी तांड्यावरील काही गोरमाटी जंगलात लाकूड फाटा आणायला गेले असता झाडाच्या खोडाच्या सांध्यात अडकलेला एक मृतदेह व दुसऱ्या मातीत बुजवलेला एक मृतदेह त्यांना दिसला. ही खबर वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकऱ्यांचा लोंढ्याच्या लोंढा जंगलाकडे निघाला. खोडाच्या सांध्यात छातीच्या बरगड्यांचा चुरा होईस्तोवर त्याला दाबलं होतं. तर दुसरा मृतदेह अर्ध्याहून अधिक मातीत डोक्याच्या बाजूनं पुरला होता. फक्त पायाच्या पोटऱ्या व पंजे हवेत होते. खोडाच्या सांध्यात दाबताना व मातीत पुरताना दोघेही जिवंत असावेत असं वाटत होतं, कारण एकाच्या नाकातोंडातून रक्त येत होतं, तर दुसऱ्याचे पाय हवेतच वेडेवाकडे झटापटी करत असल्याचं जाणवत होतं. काळीच पिळवटून टाकणारे हे अजून 2 मृत्यू. त्या दोन्ही देहांना मागच्यासारखाच भडागणी देण्यात आला. यावेळेस गावकरी भयंकर चिडले होते. एकीकडे अलका गायब होती, दुसरीकडे शिंगारे आजीचा व तिच्या नातवाचा करुण अंत, व आज हे 2 मृत्यू. गावातील 15-20 जाणती मुंडकी शिंदे यांच्या वाड्यात येऊन ठेपली. शिंदे सुद्धा बंगई चिंताग्रस्त मनाने झोके घेत बसले होते. एकाएकी 15-20 जणांचा कळप माझघरात बघून शिंदेही घाबरले. गावकरी जाब विचारण्यासाठी आले होते. शिंदेंचा चेहऱ्यावरील तो राजेशाही थाट करारीपणा संपुष्टात आला होता. वाघासारखी वखवकणारी भेदक नजर आता दुःख भीतीच्या दडपणाखाली मलूल झाली होती. गावकरीही आता न घाबरता थेट विचारते झाले. काय शिंदे साहेब, गावात हे समद काय सुरू आहे? नाही म्हणलं उडत उडत आमच्या बी कानावर बरंच आलंय, पर आम्ही समदे तुमचा मान ठेवतो म्हणून काय बी बोलत नाही. अशी एकेकाचे मुडदे पाडायला लागले तर गाव पुरं वसाड होईल. याची समधी जिम्मेदारी फक्त तुमची राहील शिंदे साहेब. शिंदे हिरमुसल्यासारखे फक्त ऐकत राहिले. एक लांब श्वास घेत शिंदे शेवटी म्हणाले, या बघा गावकऱ्यांनो, लवकरच याचा छडा लावला जाईल. कैलासराव आणि गावचे पुजारी याच कामात जीवाचीही पर्वा न करता मदत करतायत. देव करू आणि त्यांना यश येऊ. अहो, गावात एवढा धुमाकूळ झालाय, ते आहेत तरी कुठं? या बघा, ते दोघेही अलकाला शोधून या संकटावर कायमचा कसा आळा बसवायचा याचं समाधान शोधण्यासाठी एका गुप्त ठिकाणी विधी करतायत. गावकरी काकुळतीला येऊन म्हणाले, मालक, अहो, आमच्या माणसांच्या काळजीपोटी आम्ही तुम्हासनी एवढं बोललो बघा. लहान तोंडी मोठा घास घेतला बघा. तुम्हीच आमचं मायबाप. काय बी करा मालक, पर हे संकट निस्तारा बघा.
जलमभर गुलामी करू आम्ही तुमची. एवढ्यात रामा शिंदेंच्या कानात काहीतरी पुटपुटला. काय? कैलासरावांना पुजारी परत येत आहेत? वा गावकऱ्यांनो, नक्कीच कैलासरावांनी काहीतरी तोडगा काढला असेल यावर. हे बघा, तुम्ही आता घरी जा. मी सांगतो तुम्हाला, या संकटातून आपली सुटका लवकरच होईल. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एका आनंदाच्या लहरीनं छाप सोडली. कैलास नक्कीच या संकटातून गावाची सुटका करेल या विश्वासाने एक नवी उमेद आली. रामाने आणलेली खबर ऐकताच झुलती पुढे मागे जाणारी बंगई झटक्याने थांबली. शिंदे, जे गावकऱ्यांचे तिखट टोमणे ऐकून मलूल चेहरा घेऊन बसले होते व चाचरत बोलत होते, ते कैलास परत येत आहे असे ऐकताच नव्या हिरिरीनं आवाजात जरब आणून गावकऱ्यांना ठणकावून सांगू लागले. वा वा, कैलासराव येत आहेत. त्यांनी नक्कीच काहीतरी कायमचा तोडगा काढला असेल. हे बघा, तुम्हाला लागून राहिलेली काळजीही मी समजू शकतो, पण शब्द देतो, प्राण गेला तरी 72, पण अलकाला शोधून ती ब्यात कायमची घालवण्यासाठी प्राणही पणाला लावायची तयारी आहे माझी. हे बघा, आता तुम्ही सगळे आपापल्या घरी जा. अंधार पडायला लागलाय. कैलासराव पण थकून भागून येणार. त्यांनाही आराम करू द्या. मग त्यांच्याशी बोलून काय ते कळवतो, गावात दवंडी ठेवून. निघा आता. असे बोलून शिंदेंनी गावकऱ्यांना बाहेर घालवले व हुश्य करत सुटलो बुवा एकदाचे अशा आविर्भावात दिवाणखान्यातल्या पलंगावर आडवे झाले. एकाएकी काहीतरी लक्षात येऊन परत दचकत उठूनही बसले. रामाला बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून आवाज देऊ लागले. रामा, ए रामा, रामा, ए रामा, ऐकू येत नाही का? की गरम शिसं ओतलं कानात तुझ्या? आईला एक पण कामाचं नाही, नुसत्या भाराभार चिंद्या. खायला का न भुईला भार. शिंदे आपलं बोलणं पूर्ण करणार तेवढ्यात रामा घाबरगुंडी उडालेल्या अवस्थेत येऊन हात बांधून खाली मान घालून थरथरत उभा ठाकला. काय रे, कुठं होतास? इतका वेळ आवाज देतोय. कुठं पटकीचा रोग येऊन उलथला होतास? जा, कैलासराव येत आहेत, त्यांना घेऊन ये. अंधार पडलाय. त्यांच्याकडे कंदील असल नसल काय माहीत. कंदील घेऊन जा आणि वाट दाखवत व्यवस्थित आण. आणि जाता जाता अंघोळीला पाणी बी ठेव तापवायला, म्हणजे ते आल्या आल्या अंघोळ करून जरा वेळ आराम करतील. तोपर्यंत मठ्ठासारखा बसू नकोस. लागलीच स्वयंपाकाची तयारी कर. समजलं का? जा आता कामाला लाग. रामाने खालची मान वर न करता निमूटपणे ऐकत शेवटी फक्त जी मालक म्हणून कामाला लागला. आज स्वातंत्र्याला 30-35 वर्ष लोटून गेल्यावर सहजच दुसऱ्या एका कोणालाही शिंदेंचा राग आला असता आणि मी थुंकतो अशा नोकरीवर असं तोंडावर खडसावून निघून गेला असता. पण तो रामा होता. त्याच्या मागच्या कैक पिढ्यांनी शिंदे घराण्याची सेवा केली होती. रामाच्या वडिलांनी तर रझाकारीच्या काळात शिंदेवर चालणारी गोळी आपल्या छातीवर झेलली होती व त्यातच प्राणही गमावला. रामाही तसाच आहे. खाल्ल्या मिठाला जागणारा, मालकाचा शब्द न मोडणारा. मालक म्हणजेच देव अशा मताचा तो होता. इकडे कैलास आणि आबा दोघेही संथपणे चालत. तिन्ही सांजेचे विहंगमय दृश्य डोळ्यात साठवत होते. धरणीचे चरण स्पर्श करून आकाशात लाल पिवळ्या रंगाची आळसाची पखरण करीत सुस्तावत पश्चिमेच्या पाळण्यात दिवसभराच्या श्रमाने आलेला थकवा घालविण्यासाठी सुखासीन निद्रा घ्यायला सूर्यनारायण क्षणाक्षणाला डोंगराच्या खोल दरीत कोसळत होता आणि अमावास्येच्या रात्रीचा अंधार सशासारखा तीव्र गतीनं झाकोळून आला. सगळीकडे शुकशुकाट जाणवत होता. रातकिड्यांची किरकिर आणि गावात झुंडाझुंडाने भांडण करत एकमेकांची हद्द पार करून सत्ता बळकावू पाहणाऱ्या भटक्या कुत्र्यांची भुभू तेवढे कानावर पडत होती. मंद घोंगावणाऱ्या वाऱ्याची सुई सुई वातावरणात काहीतरी जहाल, अभद्र, निस्तेज, नकारात्मक असल्याची जाणीव करून देत होती. अंगावर परत परत फुलणारा काट्यांचा फुलोरा जणू काही अदृश्य असं स्पर्शून जातंय याची चाहूल देत होतं. असं म्हणतात अचानक टिटवीचा हल्लकल्लोळ माजला. त्यासरशी कैलासच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली. आबा पण खाली मान घालून दात व मुठी घट्ट आवळून वाट फुटेल तसे चालत होते. चालता चालता एकवार कैलासने आबाकडे पाहत आपली शंका बोलून दाखवण्याचा विचार मनात आणला आणि तो काही बोलणार इतक्यात आलकी
अलकी 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 असा घाबरलेला क्षीण आवाज मागून कानी पडला. आवाजाच्या दिशेनं वळताच अंधारात एक लहानशी आकृती येऊन आबांना धडकली. या अनपेक्षित धडकेने आबा जरा हादरलेच. काहीही दिसणं अवघडच होतं, कारण अमावास्येची गडद काळी शाईच जशी काय सगळीकडे सांडली असावी असा तो अंधार होता. गावाची वाट पायाखालची असल्यामुळेच आबा एवढ्या सहजतेने चालत होते. काय येऊन धडकलं याचा अजूनही अंदाज न लागल्याने घाबरून आबांनी एका हाताने कैलासचा हात घट्ट धरून ठेवला. त्याने कदाचित त्यांची भीती कमी झाली असावी. दुसऱ्या हाताने बंडीच्या खिशातून आगपेटी काढली व कैलासच्या हातात ती टेकवून मागे सरले. दोघेही काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हते. कैलासने आगपेटीची काडी शिलगावल्यावर खाली अर्धमूर्छित असलेले व तोंडातून ओझरते आलकी आलकी पुटपुटणारे 10-11 वर्षाचे एक लहानसे पोर होते. कैलास डोळे बारीक करून पाहत, कोण आहे हो आबा? विचारू लागला. अरे देवा, हा तर संगीचा लहान पोरगा, मंगू याचं नाव. हातातली विजती काडी सराईतपणे फेकत आबा म्हणाले. समोरचं दृश्य पाहता आपण विनाकारणच घाबरलोय हे लक्षात येऊन आबांनी तडकाफडकी त्या पोराला दोन्ही हाताने उचलून घेतले. कैलासने थैलीत असलेले पाणी त्या पोराच्या चेहऱ्यावर शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. शुद्धीवर येऊनही त्याची अविरत दादा दादा आलकी आलकी तिकडे रानात अशी बडबड सुरू होती. डोके कुरवाळत पाठीवरून हात फिरवत, बाळा कोणी नाही तिकडं, कोणी नाही असं सांगून शेवटी त्याला शांत केलं. त्याला कडेवर घेऊन आबा आणि थैली सांभाळत कैलास एकदाचे मारुतीच्या मंदिरावर पोचले. एव्हाना मंगूही बराच सावरला होता. त्याची भीती संपुष्टात आली असावी. तिघांनीही पायऱ्यांवर विसावा घेतला. मंगूला एका तांब्याने पाणी पाजून कैलास विचारू लागला, बाळा काय झालं? कोण होतं तिथं? काय दिसलं तुला? आणि तू तिथं गेलास कसा? आधी घटाघटा पाणी पिऊन खोल श्वास घेत मंगू सांगू लागला. दादा, शेतात दिसभर आमचा आबा बोरं खाऊ देत नाही, म्हणून मी सांच्याला आबाला आणि आईला न सांगता इकडं बोराच्या रानात आलतो आणि खिसा भरून बोरं काढली. पर इतक्यात मला आलकी दिसली. ती मला हाक मारत पुढे चालली होती आणि मधनं मागं वळून पाहत होती. मग मी बी तिच्या मागनं गेलो. मग ती एका झाडावर उभी राहिली आणि मग ती एवढी मोठी झाली. आपला हात जेवढा उंचावता येईल तेवढा पूर्ण ताकदीनं उंचावत मंगू सांगू लागला. कैलास आणि आबा जागेवरच हालचाल न करता स्तब्ध होऊन एकटक त्या निरागस पोराचे बोलणे आणि हातवारे दोन्ही टिपत होते. ज्या विश्वासानं तो सांगत होता त्याने कैलासला पूर्णपणे खात्री पटली होती की ती अलकाच असावी. मंगू पुढे सांगू लागला, तिचं डोळं तांबडं पिवळं चमकत होतं, मांजरीसारखं, आणि एका ती काळी झाली कोळशावानी. तिचं दाद बी मांजरीसारखं झालं होतं. मी हे समज बघून लय घाबरलो आणि पळत कशाला तरी धडकलो. मग काहीच माहित नाही. मंगूच्या विस्फारलेल्या डोळ्यात आताही ती भीतीची झाक स्पष्टपणे दिसत होती. त्याची हकीकत ऐकल्यावर आबा जरा बुचकळ्यातच पडले. कैलास, अरे अलका तर आपल्याला तिकडे. हाताचा पंजा दाखवत कैलास बोलला, आधी इथून चला, वाड्यावर पोहोचू आणि मग ही प्रश्न मंजुषा खेळू. घाई करा आबा, रात्र वैऱ्याची आहे. जाता जाता या पोराला त्याच्या घरी सोडा. मी पुढे जातोय, तुम्ही सरळ वाड्यावर या. असे ठरल्यावर दोघांनीही वेगवेगळ्या वाटा धरल्या. कैलास गावातल्या वाटेने येत असताना त्याला रामा एका हातात कंदील व दुसऱ्या काखेत काठी दाबून घाईघाईनं समोरून येताना दिसला. त्याला अडवत कैलासने एवढ्या अंधारात निघालास तरी कुठे अशी विचारणा केली. त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती हे दोन्ही भाव स्पष्ट दिसत होते. काळजी कदाचित कैलासचीच आणि भीती शिंदेंच्या रागाची असावी. त्याची छाती लोहाराच्या भात्यासारखी वर खाली होत होती.
पळून पळून त्याला दम लागला होता. शेवटी कसंबसं कंदील आणि काठी जमिनीवर टेकवून कमरेत वाकून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवत श्वास नियंत्रणात आणला. तरीही त्याला धाप काय ती लागतच होती. राम राम कैलासराव. अहो तुम्हासने आणाया मालकांनी पाठवलंय. सांगत होते अंधार पडायला लागलाय. ही चुकाट्यात बिना उजेडाचं कसं येणार व तुम्ही? म्हणूनच्या नालू आहे बघा. चला चला बिगी बिगी, मी आहे की तुमचा वाटाड्या. असं बोलत असताना रामाच्या चेहऱ्यावरील सालस हसू व त्यामागे लपलेला कैलासचा आदर व शिंदेंवर असलेली स्वामीनिष्ठा झळकत होती. वाटेत रामा हातवारे करून अखंड बडबड करत वाट दाखवत सोबतीला होता. पण कैलासच्या डोक्यात एक वेगळीच योजना आकार घेत होती. चालत चालत शिंदेंच्या वाड्याचा दिंडी दरवाजा धाडकन उघडल्याचा आवाज होऊन कैलास भानावर आला. वाड्यात शिरताच शिंदेंना बोलावणं पाठवलं. कैलास भयंकर काळजीत होता. नजर सारखी भिरभिरत होती. पाय कंप पावत होते. हाताचे पंजे एकमेकात गुंफून दात ओठ गच्च दाबून विचारचक्र सुरू होते. गळ्याच्या शिरात ताठरलेल्या, पाठीचा कणा सरळ, सर्वांगाला थंडगार घामाच्या धारा, स्नायू अन स्नायू विनाकारण जोर लावल्यासारखा तट्ट फुगला. श्वास तर असे की जणू एक नाग आपल्या सावजाला पाहून रागात फुसकारत असावा. त्या अमानवी शक्तीवर असलेला राग, अलका व गावकऱ्यांची चिंता, आपण ही कामगिरी फत्ते करू शकतो की नाही आणि नाही केली तर होऊ शकणाऱ्या अनर्थाचे भय कैलासला सतावू लागले. आबा शेजारीच उभे राहून हाताची घडी घालून शांतपणे एकटक कैलासची ती अभूतपूर्व अवस्थेचं अवलोकन करत होते. त्यांना कैलासला परत तीच तंद्री लागते की काय हा विचार करून तसे झाले तर काय करायचे ह्या विचारात गुंग झाले. दिवाणखान्यातल्या खुर्चीवर शिंदे कधीच येऊन हात जोडून बसले होते. शिंदे व आबा दोघेही सारखे कैलासला आवाज देत होते, पण आपल्याच विचारात गुंग असलेल्या कैलासच्या कानी ते शब्द पडतच नसावे. थोडा वेळ खर्ची पडला आणि कैलास भानावर आला. शिंदे, तुम्ही कधी आलात? मी किती वेळची वाट पाहतोय. वेळेचं गांभीर्य लक्षात घ्या जरा. इतका वेळ बाहेरच्या भौतिक वातावरणात काय काय घडलं हे काहीच माहीत नसल्याने कदाचित कैलास तसा बोलून गेला. कैलासराव, अहो मी कधीच येऊन बसलोय. तुम्हाला मी आणि आबा यांनी कितीतरी आवाज दिले, पण तुम्ही पुतळ्यासारखे स्तब्ध झाला होतात. आबांनी तर तुम्हाला हात लावू नका, चेहऱ्यावर पाणी शिंपडू नका असं सांगितलं. अहो म्हणून तर तुम्ही शुद्धीवर येण्याची वाट पाहत बसलो. तुम्हाला झालं काय होतं? आबाही काहीच न समजून काय झालं ते विचारू लागले, पण चेहऱ्यावरील घाम पुसत काही नाही झालं असं सांगून दोघांनाही शांत केलं व पुढे बोलू लागला. शिंदे, आम्ही त्या शक्तीला कसं नेस्तनाबूत करायचंय त्याची पूर्ण आखणी करून घेतलीये. सध्या फक्त एकच चिंता मनाला बोचते, ती म्हणजे त्या शक्तीने म्हणजेच शारदाने अलकाच्या शरीराचा ताबा मिळवलाय. हे आत्ताच थोड्या वेळापूर्वी समजलंय आम्हाला. शिंदेही हे ऐकून विचारात पडले. अहो पण त्या लहानशा पोरीचा ताबा मिळवून ती शारदा करणार तरी काय नेमकं? शिंदे हा प्रश्न नक्कीच विचारतील हे आधीच कळल्यासारखं कैलासने प्रश्न संपतो ना संपतो तोच उत्तरही दिले. शारदा अलकाचा ताबा मिळवून गावाच्या आजूबाजूला व गावात आडराणी एकट्या दुकट्या माणसांना दिसेल. ती हरवली आहे हे जग जाहीर आहे. कोणीही असू द्या, तो अलकाला गावात परत घेऊन जायच्या सद्भावनेतून तिला आवाज देत देत तिच्या मागे जाईल आणि अलकाच्या रूपात असलेली शारदा त्याला आपल्या क्रूर जाळ्यात खेचणार. आणि ती शारदा दुसरी तिसरीकडे कुठे नसून तुमच्याच गढीत लपलेली आहे. शिवाय अलका आणि त्या गावकऱ्यांना तिथंच डांबून ठेवलंय. तिचा थांग पत्ता लागू नये म्हणून तिनं एका ऊर्जेचं वर्तुळ गढीभोवती संचारून ठेवलंय. आमच्या प्रयत्नांमुळे त्या वर्तुळाचा नाश होऊ न देता आम्ही शारदाला शोधून काढलं. वर्तुळाचा नाश केलाही असता, पण त्याने ती सावध झाली असती. आम्ही तिच्या मागावर आहोत हे तिला समजलं असतं आणि मोठ्या मुश्किलीनं मांडलेला हा खेळ आम्हाला काही करण्याआधीच मोडावा लागला असता. कैलास बोलतच होता
आणि शिंदे डोळे विस्फारून कान टवकारून न हलता ऐकतच होते की इतक्यात वरच्या मजल्यावरील खोलीच्या दरवाजात पडद्याआड डोक्यावरून घेतलेल्या पदराचं एक टोक दातात गच्च दाबून धरलेली साधना धाय मोकलून रडतच पायऱ्या उतरत खाली आली. ती इतक्या वेगात पायऱ्या उतरून खाली आली की ती जराही चुकली असती किंवा साडीतच पाय अडकला असता तर खाली पडून कपाळ मोक्ष होणे पक्के होते. सगळेच दचकले. शिंदे रागात येऊन ताडकन उभे राहिले. सुनबाई, तुमचं हे वागणं पाहुण्यांसमोर, हे वागणं योग्य नाही. साधना रडत रडत सांगू लागली. मामनजी, अहो तुषारराव त्याच घडीकडे संध्याकाळी निघाले होते, सोबत 4-5 पैलवानांना घेऊन. ते ऐकताच शिंदेंचा पारा अजूनच चढला. काय करू या नालायकाचं? असं कोणतं घोडं अडलं होतं त्याचं तिथं जाऊन कळायला? जगणं नको नको करून ठेवलं यानं. असलं पोर जन्माला येण्यापेक्षा मी निर्वंशी राहिलो असतो तर देवाचा आभार मानलं असतं. आणि बायको आहात ना तुम्ही त्या गाढवाच्या, तुम्ही नाही का समजावलं त्याला? मामनजी, मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काहीच समजण्याच्या मनस्थितीत नव्हते. जेव्हापासून त्यांनी गढीतल्या धनाबद्दल ऐकले तेव्हापासूनच त्यांनी ते मिळवण्यासाठी नाना प्रयत्न केलेत. आता तर कुठल्या तरी काळ्या जादूंमध्ये पारंगत असलेल्या तांत्रिकाशी संधान साधलंय. आणि आज संध्याकाळी ते आणि तांत्रिक सोबत 4-5 पैलवान त्या गढीकडे गेलेत. मी तुम्हाला आजवरे सांगण्याची हिंमत करू शकली नाही, कारण यांनीच मला धमकी दिली होती की मी जर हे गुपित कोणाला सांगितलं तर ते मला नांदवणार नाहीत आणि कायमचं माहेरी हाकलून दुसरं लग्न करतील. त्या हरामखोराची काय बिशाद तुम्हाला टाकून दुसरं लग्न करायची? त्या करण्या अगोदर मी त्याला बेदखल करून हातपाय तोडून नाही भिकेला लावला तर नावाचा हनुमंतराव शिंदे म्हणू नकस. क्षणभर तसाच शांततेत गेला. राग, आक्रोश, संताप यांची जागा आता पुत्रप्रेमाने घेतली व शिंदेंच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. अनपेक्षितपणे डोक्यावरचं पागोटं काढून ते कैलासच्या पायावर ठेवू लागले. कैलासराव, आज हा बाप, पूर्वजांचं असीम पाप डोक्यावर घेऊन फिरणारा लाचार बाप, पुन्हा एकदा तुमच्याकडे दयेची भीक मागतोय. कैलासराव, काहीही करा, पण तुषारला वाचवा. माझ्यासाठी नाही तर या पोरीसाठी वाचवा. पाहिजे तर मी येतो तुमच्यासोबत. कैलासराव, शारदाला विनंती करतो की माझा जीव घे, पण माझ्या पोराला सोडून दे. काहीतरी करा कैलासराव, काहीतरी करा. अहो माझ्या कुळाची सगळी मानमर्यादा आज मी तुमच्या पायी ठेवतो, पण तुषारला वाचवा. तुषारचा जीव वाचवा कैलासराव, वाचवा. कैलास शिंदेंची अवस्था पाहून गदगद झाला. अहो, हे काय करताय शिंदे? तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि मानानेही मोठे आहात. शिवाय तुषार मला भावासारखाच आहे. मी तुषारला सही सलामत आणेन, शब्द देतो. आपल्याला जे काही करायचंय ते आज रात्रीच करायचंय. मी आणि आबा दोघेही गढीत जाणार आणि त्या शक्तीला नेस्तनाबूत करून तुषारला तुमच्या स्वाधीन करणार. तुम्ही एवढंच करा, तुम्ही रामाकडून गावातल्या लोकांना इथं पुढील 15 मिनिटात जमा करायला सांगा आणि त्या सर्वांना मशाली आणि इंधनाची व्यवस्था करून द्या. शिंदे जरा बुचकाळ्यात पडले. ते सर्व ठीक आहे, पण इंधन कशाला पाहिजे कैलासराव? सांगतो शिंदे. आम्ही गढीत जाण्या अगोदर बाहेरून गढीला सर्व बाजूंनी इंधनाने भिजवून जाणार आहोत. शिवाय आतही जागोजागी इंधनाचे भरलेले डबे ठेवणार आहोत. तुम्ही आणि इतर गावकऱ्यांनी थोडं दुरूनच गढीवर लक्ष द्या. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुषार, अलका व इतर गावकरी जे आत अडकले आहेत त्यांना वाचवून बाहेर पाठवू. त्यानंतर आजची अमावास्या रात्री 2:30 वाजता संपेल. तोपर्यंत जर मी आणि आबा बाहेर आलो नाही तर गढीला आग लावून द्या. काय? नाही कैलासराव, हे आम्ही नाही करणार. अहो, तुषारला वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला मृत्यूच्या दाढेत नाही ढकलू शकत. त्यापेक्षा शारदाच्या हातून तुषार मेलेलाच बरा. नाही, तुम्ही हे पाऊल न उचललेलंच बरं कैलासराव. शिंदे, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण वेळ आली तर हे करणं गरजेचं आहे.
सवाल एकट्या तुषारचा नाहीये, तर सगळ्या गावकऱ्यांच्या जीवाचा आहे. आज जर मी तिला हरवू शकलो नाही, तर ती साऱ्या गावाला गिळून टाकेल. साऱ्या गावाचा जीव धोक्यात येण्यापेक्षा माझा एकटा जीव गेलेला बरा. आणि हो, काही करायचेच असेल तर देवाकडे प्रार्थना करा की सगळं व्यवस्थित पार पडू दे. अहो कैलासराव, जशी तुमची इच्छा. असं म्हणत लागलीच शिंदेंनी रामाला गावातील तरुण व तडफदार धाडसी माणसांना गुपचूप गोळा करून आण असं सांगून गावात पाठवलं. सवयीप्रमाणे तोही फक्त जी मालक म्हणून कामाला लागला. वाड्यातील दिवाणखान्यात सगळेच जण आपापल्या चिंतेत 3 खुर्च्यांवर 3 दिशेला हिरमुसलेली तोंडे घेऊन काळजीत बसून होते. शिंदेंना तुषारची, आबांना अलकाची, कैलासला गावकऱ्यांची काळजी सतावत होती. दुसरीकडे शिंदेंची सून साधनाही नवऱ्यासाठी देव्हाऱ्यात देवापुढे आसवे गाळत बसली होती. वातावरणात एक वेगळीच उदासीनता पसरलेली. रामालाही गावात जाऊन बराच वेळ झाला होता. आचार्याने भीत भीत शिंदेंना पान वाढू का असं विचारताच त्यांचा रागाने लालबुंद झालेला चेहरा पाहून तो दारातूनच दचकून घाबरत पळून गेला. दोन्ही बाजूंनी काळजीचे कृष्णविवर असलेल्या रिकाम्या पोकळीत अधांतरी गडद अंधारात तरंगत आपण क्षणाक्षणाला एका बाजूने अलका व दुसऱ्या बाजूने तुषारला हतबल होऊन काळ्या गर्तेत खेचल्या जाताना हतबल होऊन तो करुण अंत आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पाहू शकतोय. मान वळवून पाहता एकीकडे अलका निरागसपणे काहीच न समजून पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी मला पाहते, दूर दूर जाते. मृत्यू म्हणजे काय, कोणत्या क्रूर अमानवीय शक्तीच्या जाळ्यात ती खेचली जात होती हे त्या 10-12 वर्षाच्या कोवळ्या जीवाला काय समजणार. आपण मरणार आहोत, मरत आहोत. त्या लहानशा हाडामांसाच्या मूर्तीत असलेली अलका कधीच बाहेर सारल्या जाऊन सूड उगवण्यासाठी आसुसलेली शारदा नसा नसात भिनलीये हे तिला माहीतही नसेल. दुसरीकडे संपत्ती, सोने, घबाडाच्या लालसेपोटी जीव धोक्यात घालून गडीत अडकलेला तुषार दिसत होता. त्याचे मन, बुद्धी, चित्त अलकासारखे नव्हते. तो जरासा अहंकाराच्या कालडोहात बुडालेला, सत्तेच्या राजकारणाच्या आहारी गेला असला तरी त्याला याची शिक्षा अशा प्रकारे भोगावी लागणं हेही चुकीचंच आहे. त्या काळाच्या पोकळीत मृत्यू भयान जाणीवेने चरफडणारे रक्ताने भरलेले डोळे घेऊन पश्चातापाचे अश्रू ढाळत तुषार हात पुढे सरसावून कैलासच्या मदतीची याचना करत होता. त्या क्षणी तो पैशांची घमेंड, गरिबांचा तिरस्कार, मागासलेल्या वर्गाच्या लोकांची घृणा हे सर्व अवगुण चरख्यामध्ये पिळून पिळून जसा उसाचा रस बाहेर पडतो तसे तुषारच्या आतून बाहेर पडतायत आणि मागे उरला तो फक्त कुस्करलेल्या देहाचा चोथा. आणि कैलास खडबडून जागा झाला. तर हे निव्वळ एक स्वप्न होतं. शरीर थकल्याने कैलासला खुर्चीवर बसल्या जागीच विचारांच्या गर्तेत बुडाला असताना झोप लागली होती. रामा पाण्याचा पेला हातात घेऊन कमरेत वाकून कैलासला उठवण्याचा प्रयत्न करत होता. कैलासच्या श्वासांना गती आली होती. छातीचा पिंजराही त्याच लयीत पुढे मागे हेलकावे खात होता. समोर पाणी पाहता कैलासला आपला घसा कोरडा पडलाय याची जाणीव झाली. पाणी पिताना त्याच्या गळ्यातील घाटीची वर खाली होणारी हालचाल व घटघट होणारा आवाज रामा मोठ्या उत्सुकतेनं जिज्ञासाने पाहत होता. काय माहीत त्याला यात कोणते सुख मिळत असावे. घटकाभरात थोडीशी घालमेल कमी झाल्यावर सदऱ्याच्या बाहीनं कपाळावरून सरकन खाली घसरत आलेल्या घामाच्या ओघळ्याला टिपत कैलासने रामाला विचारले, जमावाचं काय झालं रामा? कोणी आलंय की नाही? यावर सवयीप्रमाणे हात जोडतच रामा म्हणाला, वैजी, तुम्ही सांगल्या परमानं गावातली बक्कळ लोक आले आहेत ती. समदे मागलच्या पडवीत तुमचीच वाट बघतात बघा. चला बिगी बिगी. कैलास रामाच्या मागे वाड्याच्या पडवीत जायला निघाला. गावकऱ्यांना नेमकं काय काय सांगायचं हे तो मनातल्या मनात घोकत पाठांतर करत जात होता. पडवीत पोहोचल्यावर समोरच बहुतेक 20 ते 25 जणांचा घोळका आपापसात 3-4 जणांचा गट करून मासळी बाजार भरल्यासारखे चर्चा करत होते. समोर जाऊन उभे राहिले असता एवढ्या जणांची किलबिल ऐकून कैलासने कानच बंद करून घेतले व डोळे बारीक करून सगळ्यांना पाहत ती बडबड संपण्याची वाट पाहू लागला.
कैलासला होणारा त्रास पाहून शिंदेंनी जोरदार शब्दात खडसावले. अरे जरा शांत बसता का? कैलासराव गावाच्या भल्यासाठी एवढे कष्ट घेत आहेत, तेही जीवाची पर्वा न करता. कमीत कमी जरा गुमानं ते काय म्हणतात ऐका तरी. शिंदेंचे हे शब्द ऐकताच गर्दीतून बऱ्याच तोंडून माफी असावी मालक, माफी असावी मालक असे ऐकू येऊ लागले. सगळ्यांच्या नजरा आता कैलासवर खिळल्या. शांत झालेली गर्दी पाहून कैलासने एक दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली. तर गावकऱ्यांनो, मागील बऱ्याच दिवसांपासून आम्ही या शक्तीला नेस्तनाबूत करण्यासाठी योजना आखत होतो. तिची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय ती यशस्वीपणे पार पडणं अशक्य आहे. ती शक्ती गावाबाहेरच्या गढीत लपून बसली आहे. आज आम्ही तिच्यावर हल्ला करून तिला कायमचं संपवणार आहोत. तुम्ही सर्व गावकरी मशाली आणि इंधनाचे डबे घेऊन मागे या. जर ठरवलेल्या वेळेवर आम्ही गढीतून बाहेर पडू शकलो नाही तर तुम्ही पुढचा मागचा विचार न करता सरळ गढी पेटवून द्या. बस एवढं करा. कैलासचे बोल ऐकून एक गावकरी बोलू लागला. अहो मालक, आमच्या हातनं हे महापाप होणार तरी कसं? नाही नाही, हे आम्ही नाही करणार. मी हे म्हणत नाही की हे कराच. देवाने जर आपली प्रार्थना ऐकली तर हे करण्याची वेळ येणारच नाहीये. पण शेवटी काय होईल याची शाश्वती नाही. म्हणून मी, तुम्ही, आपण सर्व कठीणात कठीण वेळेसाठी मन पोलादाचं करून खंबीरपणे तयार असायला हवं. परत एकदा सांगतो, अमावास्या 2:30 वाजता संपणार आहे. तोपर्यंत जर मी आणि आबा दोघेही बाहेर आलो नाही तर आमची पर्वा न करता सरळ गढीला आगीच्या हवाली करून द्या. गावाच्या भवितव्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आम्ही गावासाठी, गावकऱ्यांसाठी, इथल्या लेकी बाळांसाठी जीवाची पर्वा न करता हा धोका पत्करायला तयार आहोत. तुम्ही आमची मदत करायला तयार आहात की नाही? गावकऱ्यांच्या अंगात आता वीरश्री संचारली. प्रत्येक जण आता कैलासची मदत करायला तयार होता. उत्साहाची लहर सगळ्यांमध्ये पसरली आणि एकच जल्लोष ऐकू आला. आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत. गावकऱ्यांची स्फूर्ती व उत्साह पाहून कैलास, आबा व शिंदे तिघेही आनंदित होऊन नव्या हिरिरीनं हसत एकमेकांना पाहत होते. पाहता पाहता सगळ्या तयाऱ्या झाल्या. मशाली, हत्यारे, इंधनाचे डबे, वैरणीच्या पेंड्या सर्व काही सज्ज झालं. इकडे कैलास आणि आबा यांनीही तयारी करून घेतली. आबांच्या चोर खिशात एक वस्तू टाकून कैलास आबांना म्हणाला, आबा, हे तुमच्या मालकीच आहे. तुम्हीच हे वापरू शकता. वेळ पडल्यावर हे कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे. आबा, तुमच्यामुळे मला माझ्या जीवनातील ध्येय समजलं. नाहीतर हा भटका संन्यासी विनाकारण नुसताच भटकत राहिला असता. तुम्ही या जीवनाला कलाटणी दिली, योग्य दिशा दाखवली. आबा, तुम्हाला माझ्यासोबत आत येण्याची काही गरज नाही. तुम्ही आजवर माझी जी काही मदत केली ती पुरेशी आहे. तुम्ही गडीबाहेर थांबून गावकऱ्यांचं नेतृत्व करा. मी तुम्हाला जीव धोक्यात घालू देणार नाही. विजय शेवटी आपलाच होणार हे नक्की. आबाही भावविभोर झाले. नाही कैलास, मी शेवटपर्यंत साथ सोडणार नाही तुझी. आता जे होईल ते पाहून घेऊ. मी माझ्या मुलीला वाचवलं आणि अलकाला व तुला तिथे मरणाच्या दारात एकटं सोडून बाहेर थांबणं स्वार्थीपणा होईल. नाही, ते मला जमणार नाही. आता जिंकलो तर दोघेही सोबत बाहेर येऊ. नाहीतर तुझ्यासोबत मीही स्वतःला अग्निदेवतेच्या स्वाधीन करेन. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. डोळ्यातले तरळणारे अश्रू सावरत मन घट्ट करून दोघेही गावकऱ्यांना व शिंदेंना घेऊन वाड्याबाहेर पडले. वाड्याचा दिंडी दरवाजा बंद होत असताना आपसुकच शिंदेंची नजर आत अंगणात तुळशी वृंदावनाजवळ उभ्या असलेल्या साधनाकडे गेली. काहीशा चिंतेची छाप त्यांच्या चेहऱ्यावर आली आणि त्यांनी सगळ्यांसोबत जंगलाकडे जाणारी पायवाट धरली. रामाने एका बैलगाडीत इंधनाचे डबे व इतर 3 बैलगाडीत वैरण, वाळलेलं गवत घेण्यात आलं. सगळेच जण चिडीचूप झाले. माना खाली घालून पायवाट तुडवू लागले. हाती पेटत्या मशाली आणि घोळका असल्याने काडी मात्र भीतीही आज कोणाला नव्हती. रात्रीचे 11:30 वाजून गेले.
गढीपासून जवळपास 300 मीटर अंतरावर ही जत्रा थांबली. परीक्षेची घटिका समीप आली होती. शारदाने गढीभोवती संचारून ठेवलेले ऊर्जा वलय न तोडता फक्त कमकुवत करणं गरजेचं होतं. जर ते पूर्णपणे तोडलं तर गढीत बसलेल्या शारदाला हा डाव कळून आला असता आणि होत्याचं नव्हतं झालं असतं. कैलासने झोळीतील राख मुठीत घेऊन मंत्रोच्चार सुरू केला. रानटी जनावरांचा हल्लकल्लोळ उडाला. वाऱ्याने वेग धरून एकाएकी वादळाचं रूप धारण केलं. धूळ, माती, झाडांची वाळकी पाने उंच उंच उडू लागली. मशाली फडफडत विझणार इतक्यात मुठीतील राख कैलासने त्या गरगर फिरणाऱ्या ऊर्जा वलयावर भिरकावली आणि वातावरण परत एकदा जसं होतं तसं शांत झालं. पहिली बाधा यशस्वीरित्या संपुष्टात आली. आता वैरण आणि इंधनाचे डबे गढीच्या चारही बाजूंना पेरणं गरजेचं होतं. शिवाय कैलास आणि आबाला काही डबे गढीच्या आतही न्यायचे होते. वेळ फार कमी उरला होता. जलदाईने हातपाय हलवणे गरजेचे होते. रामाने इंधनाचे डबे उचलताच म्हणाला, मालक, तुम्ही बाहेरची काळजी करू नका. बाहेरचा आम्ही समद पाहून घेऊ. तुम्ही निवांत आत जावा. रामाचं बोलणं संपतं न संपतं तोपर्यंत 7-8 जणांनी डबे उचललेही आणि तडक गढीच्या दिशेनं निघाले. याने हुरूप येऊन कैलास आणि आबा यांनी 4-4 डबे घेऊन गढीवर कूच केली. सगळेच जण जीव तोडून काम करत होते. पाहता पाहता कैलास गढीच्या दारावर पोहोचेपर्यंत सगळी वैरण आणि इंधनाचे डबे गावकऱ्यांच्या घोळक्याने योग्यरित्या पेरले. दारावर उभे राहून दोघांनी मागे वळून पाहिले. शिंदे, रामा आणि गावकरी त्यांच्याकडे आशेने पाहत होते. मन डगमगू न देता कैलास आणि आबा दोघेही गढीत शिरले. गढीच्या आत अंधार असेल ही कल्पना चुकीची ठरली. जागोजागी भिंतीवर मशाली पेटल्या होत्या. सगळं काही लख्ख उजळत होतं. दोघांचीही नजर सभोवताली भिरभिरत होती. उजेडातही छताला लटकत असलेली वटवाघळे, त्यांचा ची ची आवाज. आतील बऱ्याच खोल्या मोडकळीस आलेल्या. सागवनाचे वासे तेवढे काय तग धरून उभे होते. जागोजागी विखुरलेले विशालकाय कोळिष्टके, भिंतीत व फरशीत उंदरांनी घुशींनी केलेले भुयारासम खोल आणि लांबच लांब आडवे उभे गड्डे. पुरुषभर उंचीची 2 डोंगरांसारखी वारुळेही दिसली. ऐकून प्रत्येक खोलीची तशीच अवस्था होती. पत्त्यांचा बंगला जसा लहानशा धक्क्याने वाऱ्याच्या झुळकीने जमीनदोस्त होऊ शकतो, तसंच इथेही एखाद्या तोडक्या मोडक्या वस्तूला हात लागून मोहीम फत्ते होण्याआधीच गढी ढासळून जिथे आहोत तिथेच जिवंत समाधी मिळाली असती. शारदाला हरवणं तर दूरच. पण कमालीचा ताबा ठेवून दोघेही सावधपणे पावले टाकत आत जात होते. इंधनाचे 8ही डबे एक एक करून ठेवायला सुरुवात केली. एका ठिकाणी डबा ठेवत असताना कैलासला मशालीच्या उजेडात एका मोठ्या भुयाराच्या तोंडापाशी ओणवा पडलेला एक आडदांड मृतदेह आढळला. सरळ करून पाहिले असता आबांनी तो मृतदेह शिंदेंच्या पैलवानाचा असल्याचं सांगितलं. शारदा आणि तिनं ओलीस ठेवलेले अलका, तुषार आणि इतर गावकरी कुठे असतील याचा अंदाज दोघांनाही आला. भुयारातून ते आत मार्गक्रमण करत करत खोल जाऊ लागले. ते जसे जसे आत जात होते तसे तसे एक एक मृतदेह सापडू लागले. सगळ्यांची अवस्था जवळपास सारखीच होती. सर्वांगाला लाल मुंग्यांनी वेढलेले, काळे निळे पडलेले कातडे, हवा लागून लागून तट्ट फुगलेले. कुजका वास तर इतका असहनीय की नाकाला रुमाल बांधून सुद्धा धडाधड ओकाऱ्या येत होत्या. त्या नुसत्या वासाने छातीत असह्य वेदना जाणवत होत्या. डोळ्यांना पाण्याच्या धारा लागून समोरचं पाहणंही अवघड होऊन बसलं. खोकल्याची उबळ आल्यासारखं होऊन पोटात ढवळून आलं. 4ही पैलवानांचे मृतदेह ओलांडून पुढे आल्यावर तुषार आणि अलका जिवंत असतील की नाही याची चिंता जास्त वाटत होती. शेवटी एक मोठा चौकोनी खड्डा आणि आजूबाजूला पडलेले कुदळ, फावडे, घमेले पाहून ते जागेवरच थांबले. तुषार तर दिसला नाहीच, परंतु खड्ड्यात 2 फुटांवर लाळेसारख्या हिरवट पिवळ्या रंगाचा जाड थर असलेल्या लिबलिबीत द्रवाचा थर असलेल्या चिरेबंदी पायऱ्या दिसल्या. त्यावर उमटलेल्या खेचत घेऊन जाण्याच्या निशाणांनी तुषार जिवंत असेल अशी आशा प्रफुल्लित झाली. आता घाई करणं आवश्यक होतं. घड्याळाचे काटे अश्वगतीनं पुढे सरकत होते. एक एक पायरी सांभाळून उतरावं लागत होतं. तो चिकट द्रव आतही सर्वत्र पसरलेला होता.
सगळीकडे कुबट सडका वास, जागोजागी वळवळणाऱ्या कधीच आयुष्यात न पाहिलेल्या अळ्या. ती मार्गिका आत खोलच खोल सरळ नेत होती. बराच वेळ चालल्यावर ती मार्गिका एका मोठ्या घुमटाकार कक्षाच्या दारावर येऊन संपली. दाराच्या कोपऱ्यावरच एका बाजूला कैलास आणि दुसऱ्या बाजूला आबा खाली बसत लपून कक्षाच्या आतला कानोसा घेऊ लागले. शरीराभोवती गोल गोल फिरणाऱ्या चमकत्या ऊर्जा वलयाच्या तबकड्या असलेला तुषार 5 फूट वर उंच हवेत तरंगत होता. त्याचे हातही कसल्याशा चमकदार ऊर्जा वलयाने बांधलेले होते. मूर्छित असला तरी तुषार जिवंत आहे हे पाहून कैलासच्या जीवात जीव आला. पण अलका मात्र कुठेच दिसत नव्हती. आत शिरायचं की नाही यावर दोघांचीही बारीक कुजबूज सुरू झाली. पण वेळ कमी असल्याने, त्वरित आत जाण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याने दोघेही एकदम आत शिरले. तो कक्ष आतून रंगीबिरंगी काचांसारख्या लवचिक मात्र मजबूत पदार्थाने बनलेला दिसत होता. भिंतीत, फरशीवर, छताला अगदी सगळीकडे जिकडे पाहावे तिकडे तिथे असलेल्या वस्तूंची प्रतिबिंबे दिसत होती. एखाद्या राणीनं करमणूक व विरंगुळ्यासाठी रंगीबेरंगी काचेचा महालच बनवला असावा असा तो कक्ष भासत होता. सगळं काही दिसत होतं, पण अजून अलका आणि शारदा दोघीही नजरेस पडल्या नव्हत्या. अमावास्या संपायला खूप कमी वेळ उरला होता. म्हणून कैलासने आधी तुषारला सोडवून नंतर अलकाला शोधण्याचा निर्णय घेतला. आबा जास्त काहीच बोलत नव्हते, कारण त्यांच्या मनातल्या मनात रक्षा कवचाचा जप सुरू होता. कैलास तुषारकडे जाण्यासाठी वळतो ना वळतो तोच त्या कक्षात एक हृदयद्रावक हास्य घुमू लागलं. हसतय तरी कोण याचा अंदाज न लागल्याने कैलास आणि आबा दोघेही कक्षात सर्वत्र नजर फिरवू लागले. काही क्षणांपूर्वी जिथे काहीच नव्हतं तिथे आता एक आकृती दिसू लागली. कक्षात एका बाजूला उंचावर गोल गोल फिरणाऱ्या चमकत्या काचेच्या आसनावर बसलेली. तिच्या विदारक हास्याने कानाचे पडदे फाटायची वेळ आली, पण तरीही हे दोघे आपल्या जागी ठामपणे उभे होते. फिरते आसन थांबले. तिनेही त्या गडगडाटी हास्यातून उसंत घेतली आणि तिचे शब्द कानावर पडले. शेवटी आलास कैलास माझ्या भेटीला. स्मशानात झालेली वेताळाची टक्कर अजूनही लक्षात आहे माझ्या. तो वेताळ होता म्हणून मला जरा माघार घ्यावी लागली होती. एका अर्थी हेही बरंच झालं की त्यावेळी तू माझ्याशी सरळ भिडला नाहीस. नाहीतर काय झालं असतं माहितीये? तुझ्या या इवल्याशा डोक्याची लाख शकले झाली असती. शारदा, बऱ्या बोलानं तुषार आणि अलकाला सही सलामत सोडून दे, नाहीतर आज इथं नियतीनं कोणाच्या डोक्याची लाख शकले होणार आहेत हे लिहून ठेवलंय, आणि हे तुलाही माहितीये. न डगमगता हिमतीनं उभा असलेला कैलास बोलला आणि मंत्र म्हणत दामिनी अस्त्राला आवाहन करून ते सरळ शारदावर फेकले. आबा निश्चलपणे हा तमाशा फक्त पाहत होते. दामिनी अस्त्रामुळे गडीत शारदाभोवती व गडीबाहेर आकाशातही विजांचा अविरत कडकडाट सुरू होता. पण शारदाने भूतयोनीतही तपश्चर्या केली असल्याने तिच्याकडे असलेल्या दिव्य सिद्धी वापरून ते अस्त्र तिनं निष्फळ केलं. कैलास व आबा दोघेही शारदाच्या या करामतीमुळं अवाक झाले. कैलासने डोळे मिटून शारदाकडे असलेल्या शक्तींचा आढावा घेतला व लगेच त्या शक्तींच्या तोडीचे अस्त्र आवाहन करायला सुरुवात केली. पण मध्येच आबांनी त्याला अडवलं. थांब कैलास, अरे ती शारदा अजूनही अलकाच्या शरीराचा ताबा घेऊ नये. अशातच आपण काही केलं तर शारदाला काहीच होणार नाही, या उलट अलकाचा जीव धोक्यात येईल. असं काहीतरी कर ज्याने शारदा अलकाच्या शरीराबाहेर येईल आणि मगच तिला आपण संपवू. काय म्हणतोस? बरोबर म्हणताय आबा. लागलीच कैलासने विलगास्त्राला आवाहन करून ते शारदावर फेकले. गरगर फिरत त्या अस्त्राने अलकारूपी शारदा भोवती विळखा घातला व अलकाच्या मूर्छित दिसणाऱ्या शरीरातून विव्हळणारी, तळमळणारी, आक्रोश करणारी शारदा हळूहळू बाहेर येऊ लागली.
अलकाचे शरीर विलगास्त्राने विलग होऊन धाडकन जमिनीवर पडले आणि शारदा अस्त्राचा मार सहन न होऊन दुसऱ्या बाजूला तडफडत लोळत होती. कैलासने वेळ न दवडता अलकाच्या शरीराभोवती राखेने रिंगण करून वज्रास्त्र भारले व अलकाच्या शरीराभोवती वज्राचे एक चमकते वलय निर्माण झाले. अलकाची काळजी मिटली होती. आता फक्त शारदाला हरवणं बाकी होतं. तिला काही कळणार इतक्यात कैलासने तिच्यावर मंत्राने जिवंत केलेली 24 असुरांची प्रेते सोडली. नवनाथांनंतर कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी ही असुरांची प्रेते जिवंत केली असावी. आबा विस्फारलेल्या डोळ्यांनी हे न भूतो न भविष्यती असे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. 12 शतकांच्या प्रदीर्घ अवधीनंतर प्रकट झालेली ही दानवांची प्रेते अधाशासारखी शारदावर तुटून पडली. शारदाची शक्ती आता क्षीण होऊन तोकडी पडत होती. एखाद्या लहान पोराने अंगावर चावायला आलेल्या कुत्र्यांच्या घोळक्यात स्वतःला टाकून देऊन फक्त रडत रडत चावे घेणाऱ्या श्वानांना असह्यपणे पाहत हंबरडा फोडावा तशी अवस्था शारदाची झाली होती. शेवटी तिनं होता नव्हता तेवढा जोर लावून मी हरले मला सोडा मला सोडा. तिच्या आत्मारूपी देहाची अवस्था अतिशय बिकट झाली होती. त्या असुरांच्या टोळीनं शारदावर जबरदस्त हल्ला करून तिला पुरतं घायाळ केलं होतं. कैलासलाही आता तिची दया येऊ लागली. त्याने परत मंत्र पुटपुटत ते दिव्य असुरास्त्र मागे घेतलं आणि शारदाला त्यातून मुक्त केलं. शारदाला आता आपली चूक लक्षात आली होती. पुढचा कितीतरी वेळ ती मान खाली घालून तशीच बसलेली. आबा तिच्यासमोर आले आणि बोलू लागले. पुरी शारदा, मी तुझ्यासारखाच एका मुलीचा बाप आहे. आजवर तू जे काही केलंस ते सर्व विसरून जा आणि परमात्म्याने दिलेल्या मोक्षाच्या परम मार्गावर निघून जा. हे जग आता तुझे नाही. ज्यांनी तुझा छळ केला, जीव घेतला, ते तर कधीच यमसदनी पोचलेत. तुझा सूड कधीच पूर्ण झालाय. आता या निष्पाप लेकरांना व गावकऱ्यांना मारून तुला काय मिळणार? याने फक्त तू पापांची भरती करतेस, दुसरं काही नाही. आबांचं बोलणं ऐकून शारदा काहीशी वरमली व तिने तुषारलाही तिच्या ऊर्जा वलयातून मुक्त केलं. चुकले मी कैलास, चुकले मी. या धगधगत्या सुडाग्नीत मी तर एवढी वर्षे जळत राहिलीच. पण ज्यांचा तिळभरही दोष नव्हता अशा अलकासारख्या कित्येक लहान निरागस मुलींना मी त्रास दिला. माझ्यामुळे त्यांनी नरक यातना भोगल्या. माफ कर कैलास, मला माफ कर. एवढ्या वेळ सुडाने पेटलेली शारदा आता रडू लागली. नाही तुषार, नाही. आबा जोरात किंचाळले, पण पुढचा मागचा विचार न करता तुषारने सगळ्यांची नजर चुकवून एक भला मोठा लाकडी दांडा शारदाच्या डोक्यात जोरात दणकावला. तो दांडा पाण्यात मारल्यावर जसा सहज आरपार जातो तसा शारदाच्या आरपार जाऊन जमिनीवर आदळला. झाले काहीच नाही, पण एवढ्या वेळ आपली चूक लक्षात येऊन पश्चाताप करणारी शारदा पुन्हा रागे भरली. यालाच मूढ शिरोमणी म्हणत असावे. मला फसवून काबीज करताय दुष्टांनो, असं म्हणत चौथाळून उठत 3 बाजूंना 3 ऊर्जा वलये सोडली. ह्या अनपेक्षित हल्ल्यामुळे कैलासच्या खांद्यावरची झोळी खाली पडली आणि आता तो स्वतः 5-6 फूट हवेत तरंगत होता. कैलासचा गळा एका अदृश्य शक्तीनं आवळायला सुरुवात केली. दुसरीकडे तुषारही चिरेबंदी भिंतीवर आदळून बेशुद्ध झाला होता. आबाही रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडून होते. तुषारच्या एका लहानच्या पोरखेळामुळे सगळी चक्रे एकदमच उलटी फिरली. हा डाव आता आपसुकच कैलासच्या हातातून निसटून शारदाच्या हाती गेला होता. खांद्यावरची राखेची झोळी खाली पडलेली. मंत्र म्हणावे तरी कसे? इकडे गळा आवळलेला. गढीबाहेर थांबलेले गावकरी काळजीत पडले होते, कारण अमावास्या संपायला अवघी 20च मिनिटे बाकी होती. सगळंच संपलं, सगळंच संपलं असे पुटपुटणाऱ्या आबांच्या कानात कैलासचे शब्द घुमू लागले. आबा 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 हे तुमच्या मालकीचे आहे. तुम्हीच हे वापरू शकता. वेळ पडल्यावर हे कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे. हे तुमच्या मालकीचे आहे. तुम्हीच हे वापरू शकता. वेळ पडल्यावर हे कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे.
उरला सुरला जोर एकवटून जमिनीवर पडलेले आबा कसे बसे उभे राहिले. समोरच कैलासचा गळा आवळला जात होता. एकीकडे तुषार बेशुद्ध होऊन दगडांच्या ढिगाऱ्याखाली पडला होता. आबांनी चोर खिशात हात घातला आणि राखेने काठोकाठ भरलेला एक शंख बाहेर काढला. त्यातील राख उजव्या हाताच्या ओंजळीत घट्ट आवळून धरली आणि त्वेषाने एका झटक्यात शारदाच्या डोक्यावर भिरकावली. एकाएकी मंत्रशक्तीने भारलेली राख डोक्यावर पडल्याने शारदा शक्तिहीन झाली आणि कैलास तिच्या तावडीतून सुटून तणकण खाली आदळला. रिकामा झालेला तो शंख आबांनी सगळा जीव एकवटून ताकदीनं फुंकायला सुरुवात केली. शंखाच्या दैवी ध्वनीनं शारदाचे हाल हाल होऊ लागले. ती जोर जोरात किंचाळू लागली. शंखाच्या आवाजामुळे तिच्या आत्म्याने वर्षानुवर्षे साठवलेल्या दुष्ट शक्ती, दुष्ट ऊर्जा सगळं काही संपुष्टात येऊन काळ्या निळ्या धुराच्या स्वरूपात निघून गेली. शारदाची आत्मारूपी काया आता स्वच्छ झाली होती. तिच्या देहातून सर्वत्र एक शुभ्र प्रकाश झळकत होता. शेवटी चांगुलपणाचा वाईटावर विजय झालाच. शारदा आता मंद स्मित करत हवेत अधांतरी तरंगत होती. कैलास व आबा दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला. पाहिलं शारदा, आम्हाला तुला संपवायचं नव्हतंच मुळी. खरं तर तुझ्या आत असलेल्या सुडाच्या भावनेनं घेतलेल्या पापबुद्धीला संपवायचं होतं. शारदा, तू तर अध्यात्म आणि भक्तिरसात विलीन झालेली एक त्यागिनी होतीस. तू हे एवढे जीव घेण्यापेक्षा संयम बाळगून जर तुझ्या मोक्षाच्या परम मार्गावर निघून गेली असतीस तर कदाचित मोक्षही प्राप्त केले असते, किंवा देवाच्या भक्तीसाठी तुला पुन्हा मानव देहही मिळाला असता. पण क्रोधामुळे, सूड भावनेमुळे बघ आज तू कोणत्या टोकाला उभी आहेस. मी तर म्हणेन की अजूनही वेळ गेलेली नाहीये. शुद्ध अंतःकरणाने देवाला साथ घातली तर तो तुम्हाला तारून नेल्याशिवाय राहणार नाही. खरंच आहे ते. पण नाही कैलास, मी अशीच परत जाणार नाही. मी माझ्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून लोककल्याण करेन. जे माझ्याकडून होईल तशी मदत मी लोकांना करेन. मोक्षाच्या लालसेने पुढे निघून जाण्यापेक्षा इथेच राहून मी लोकांची मदत करीन माझ्या परीने. शारदाने पुढील प्रवासासाठी जाण्यास नकार दिला. ठीक आहे, तर हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे आणि तो चांगलाच आहे, म्हणून मी त्यात कोणताही आडफाटा आणणार नाही. सगळं उत्तमरित्या पार पडलं. म्हणतात ना, शेवट चांगला तर सगळं चांगलं. शारदा कैलासला वचन देऊन अदृश्य झाली. इकडे 2:30 वाजायला आले होते. सगळे गावकरी गढीकडून येणाऱ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. आबांनी अलकला दोन्ही हातात उचलले. कैलासने बेशुद्ध असलेल्या तुषारला शुद्धीवर आणले, पण तो चालण्यास असमर्थ होता. हे लक्षात येऊन कैलासने तुषारचा हात आपल्या खांद्यावर घेऊन चालू लागला. शेवटी चौघेही गढीबाहेर येताना गावकऱ्यांच्या नजरेस पडले. लंगडत लंगडत येणाऱ्या तुषारलाही आता अक्कल आलेली दिसून येत होती. तो चक्क कैलासची माफी मागत होता. गावकऱ्यांनी हातातल्या मशाली उंचावत नाचायला सुरुवात केली. शिंदेंच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. गावकऱ्यांनी गढीला आग लावून तिचा काळा अध्याय संपणाऱ्या काळ्या अमावास्येसोबतच संपवून टाकला. कैलासला गावकऱ्यांनी खांद्यावर उचलून गावात आणले. गावात जाणारे बळी, मुलींचे होणारे हाल, आता सगळं काही थांबलं होतं. 15-20 दिवस सुखात लोटले होते. या सगळ्या उठाठेवीमुळे शारीरिक व मानसिक थकवा आलेला कैलास मागच्या 15-20 दिवसांपासून आराम फरमावत होता. आजही तो मारुतीच्या मंदिरात भर दुपारच्या वेळी थंडगार फरशीवर लोळत पडला होता. इतक्यात आबांनी त्याची झोपमोड केली. कैलास, ए कैलास, उठ जरा, महत्वाचं बोलायचंय. अरे उठ ना, किती वेळ पडून राहणार आहेस? ऐक तरी. बोला आबा, काय काम काढलंय? कैलास, मला एक सांग, शारदाचं नक्की झालं तरी काय? तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल? बुचकळ्यात पडलेले आबा पुन्हा बोलू लागले. कैलास, माझ्या घरी माझी बहीण आली आहे. ती म्हणते की तिच्या शेजारी काहीतरी अजब गजब सुरू आहे. मला काय वाटतं, आपल्याला तिथं जायला हवं. असं म्हणता आबा? ठीक आहे, जाऊयात की. आकाशात उडणारी एक घार कैलास समोर येऊन बसली.
तिला पाहत कैलास म्हणाला, काय शारदा, चलायचं ना नवीन मोहिमेला? त्या सरशी ती घार आकाशात उंच झेप घेऊन घिरट्या घालू लागली.